नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री रोहन उपळेकर दादा आले आहेत. दादा, असा एक युनिक प्रश्न होता की आपण सत्पुरुष कसे ओळखायचे. रिझन तुम्हाला सांगतो की रेग्युलर लोक एक परसेप्शन असतं की सत्पुरुष असे दिसतात, त्यांच्या हातात माळा असतात, भगवे कपडे घालतात, पांढरे कपडे घालतात, डोक्यावरती छानसा मोठा असा चंदनाचा टीका असतो, बुका असतो, हातामध्ये गळ्यामध्ये स्फटिकाची माळ असते, 4-4 शिष्य पाठीमागे असतात. पण जे मी ऑब्झर्व केलेलं आहे इन पास्ट 1-2 इयर्स 3 इयर्स, ज्यांचा माझा अनुभव आला अशा व्यक्तींचा की खरंच त्यांच्याकडे आहेत गोष्टी, ते आर नॉर्मल पीपल. म्हणजे कित्येकदा टी शर्ट आणखीन ट्रॅक पॅन्ट मध्ये घालून सकाळी फिरणारी लोक, आणि त्यांनी कोणी तिकडे येऊन त्यांना नमस्कार केलेला आवडत नाही. रिझन की त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज होते ना, तर त्यांच्या पाठीमागे ते जॉब करत राहणार, पाठीमागे पत्रिका घेऊन लोक पळत राहणार. सो देर इज अ टोटल डिस्कनेक्ट की आपण जे सत्पुरुष जे बघतो, टीव्हीवरती बघतो, युट्यूबवरती बघतो, आपण सत्संगाला जातो, आणि जे खरी साधना करतात, कारण त्यांचा उद्देश काय आहे की माझी साधना प्रॉपर डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. मग ही लोक विड्रॉन असतात. ही लोक बाहेर लोकांना असे सहजासहजी भेटत नाही. तुमची ओळख असेल तरच तो तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन तुम्ही भेटू शकणार. तर आपण हे सत्पुरुष कसे ओळखावे, कारण कसं होतं की आपण एक व्यक्तींचं प्रवचन ऐकलं, भावलो, आपण त्यांना फॉलो करायला लागलो, आपण त्यांच्या सत्संगांना अटेंड करायला लागलो. पण इट हॅज हॅपन्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम की अरे हे काहीतरी आपण चुकीचं घडलंय. सो वी स्टार्ट लुकिंग अप फॉर आता काय करायचं. बट आपल्याला जर एक असा व्यक्ती भेटला की जो आपल्याला हे सगळ्यातून तारून घेऊन जाईल, मग आपल्याला आजूबाजूला बघायची पण गरज पडत नाही. तर हाऊ डू वी डिफाईन हे सत्पुरुष कसं आपण डिफाईन कसं करायचं, शास्त्रामध्ये काय आहे त्याच्याबद्दलची माहिती. आणि आपण गोष्ट एक आहे की ड्यू डिलिजन्स म्हणतो आपण, की आपण जर कुठल्या वाटेने जाणार असो तर आपण आधी विचारतो 4 जणांना, ऍटलिस्ट गुगलला विचारतो की बाबा या रस्त्याने जाऊ की नको. तर ह्याबद्दल प्लीज सांगा. आता सत्पुरुषांच्या संदर्भातच बोलायचं तर आपण आधी सद्गुरूंचं स्मरण करूया. जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज खरंच अशी परिस्थिती आहे तुम्ही म्हणताय तसं, कारण हे जग आहे दिखाव्याचं. इथे सगळा दिखावा आहे. काय जे आहे ते सगळं जे तुम्ही दाखवता, अर्थात आपण असा अनुभवतो की जे दिसतं तसं नसतं, आणि म्हणही तशी जे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. पण ही खरी गोष्ट अशी आहे की दिसण्यावर जाणं हा सामान्य माणसाचा स्वभाव आहे. म्हणूनच तर साधू सत्पुरुष कसा ओळखायचा याची काही अशी सामान्य माणसांची जे क्रायटेरिया आहेत ते वेगळे आहेत, आणि शास्त्रांनी सांगितलेले क्रायटेरिया वेगळे आहेत. तुम्ही जसं म्हणालात तसं सामान्य माणूस काय बघेल, भगवे कपडे, गळ्यात माळा, कपाळावर गंध, अजून काहीतरी म्हणजे असं आब राखलेलं वेगळं हे केलेलं, त्यांच्या भोवती 4 शिष्य फिरतायत, त्यांचं असं त्यांची वेगळी गाडी, त्यांच्यासाठी पायघड्या वगैरे अंथरल्यात वगैरे, असंही प्रकार आपण बघतो. असेही प्रकार आहेत, चालू असतं लोकांचं, अशाही प्रकारचं बघायला मिळतं. पण खरा सत्पुरुष त्याच्या वेशावर न बघायचा का, तर अजिबातच नाही. याच्यासाठी संतांनी एक फार महत्वाचा भाग सांगून ठेवलाय. तुकाराम महाराज म्हणतात, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथे. याचे 2 अर्थ होतात. एक तर संतांचा महिमा इतका कठीण आहे समजायला, खऱ्या संतांचा, की तो शब्दांनी सांगणं शक्य नाही, हा एक भाग. आणि दुसरं, जो शब्दांचे फुलोरे मांडतोय तोही साधू सत्पुरुष आहे का नाही हे शास्त्रांच्या मर्यादांनीच बघितलं पाहिजे. म्हणजे शास्त्रांनी काही लक्षणं सांगून ठेवलेली आहेत सत्पुरुषांची, जी लक्षणं आपण शास्त्र ग्रंथांमधनं, संतांच्या ग्रंथांमधनं, ज्ञानेश्वरी, दासबोधासारख्या ग्रंथांमधनं, किंवा तुकोबारायांची गाथा, एकनाथ महाराजांची गाथा, यात त्यांनी सविस्तर सगळ्या प्रकारची वर्णनं करून ठेवलेली आहेत की संत कोणाला म्हणतात. परमपूज्य श्री मामा एक संताची व्याख्या सांगत असत की ज्यांनी अनंत असा परमात्मा शांत केला, हृदयात धारण केला, त्यांना संत म्हणतात. आता ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंतांच्या तोंडी एक भक्तांचं महिमा सांगणारं एक ओवी घातलेली आहे. त्याच्यात ते म्हणतात की हे किती ह्यांच्या अनुभवाची
कक्षा कशी असते या सत्पुरुषांची किंवा या भक्तांची, भक्त श्रेष्ठांची, की ते गवसणी व्यापकामज असं म्हणतात. म्हणजे भगवंतांचं स्वरूप कसं आहे तर विश्वव्यापक आहे, त्रिभुवन व्यापक आहेत ते. विश्वच काय, त्याच्याही पलीकडे आहेत. अनंत अशी ब्रह्मांड त्यांच्या नखात सामावलेली आहेत. अशा भगवंतांना व्यापून या संतांचा भाव किंवा या संतांचं हृदय एवढं मोठं असतं की अशा एवढ्या मोठ्या व्यापक अशा भगवंतांना पण ते आपल्या हृदयात धारण करू शकतात. आणि असं जे करू शकतात तेच खरे संत आहेत. कारण ही गोष्ट सामान्य नाही आहे, ही गोष्ट साधी नाही आहे. त्याच्यासाठी त्यांना त्यांच्याही म्हणजे जी गोष्ट आपण व्यापक म्हणतो, गवसणी घालणं म्हणतो. गवसणी कशी असते, आता समजा एखाद्या वीणा असेल भजनाची, त्या भजनाला आपण वीणेला खोळ घालतो. ती खोळ वीणेपेक्षा मोठी असावी लागते ना. आता भगवंत इतके मोठे आहेत, इतके विश्वव्यापक आहेत, एवढं त्रिभुवन व्यापक आहेत, त्यांना सामावून घेण्यासाठी त्यांचं हृदय अजून मोठं व्हायला पाहिजे. आणि भगवंतांनी ते इतकं सुंदर म्हणजे माऊलींच्या इतकी गोड ओवी आहे देवांच्या तोंडी, की देव म्हणतात की मी त्यांच्या हृदयामध्ये समग्र तर असतोच, पण मी त्यांच्या हृदयामध्ये क्षेत्र संन्यासी होऊन राहतो असं ते म्हणतात. म्हणजे एखादा संन्यासी जेव्हा एखाद्या क्षेत्राचा हे होतो की एक क्षेत्र, म्हणजे आता समजा काशीमध्ये वास करायचा ठरवला तर जन्मभर मरेपर्यंत तो महात्मा त्या संन्यासी त्या काशी क्षेत्रामध्येच राहतो. तर तसा जो क्षेत्र संन्यासी असतो तसा मी परमात्मा त्यांच्या हृदयात क्षेत्र संन्यासी बनून राहतो. ज्यांनी हृदयात भगवंतांना परिपूर्णतेने धारण केलं तेच खरे संत आहेत. ज्यांच्या हृदयात भगवंतांशिवाय आणखी पण काही गोष्टी आहेत, विषय वासना आहेत किंवा ज्यांना मान मरातबाची इच्छा आहे, असं जे काय आहे हे लक्षात घ्यायचं की तिथे संतत्व खरं नाहीये. संतांची लक्षणं अनेक महात्म्यांनी अनेक ग्रंथांमध्ये सविस्तर आलेली आहेत, सांगितलेली. पण एवढा वेळ आपल्याला नाही की आपण त्या सगळ्यांची चर्चा करू. मी त्याची थोडक्यात लक्षणं सांगतो की जी एक 4-5 लक्षणं अशी आहेत की जी असतील एखाद्यापाशी तर तो निसंशय अधिकारी महात्मा आहे हे बघावं. आणि हे शास्त्रांनी सांगून ठेवलेलं आहे. कसं आहे, सज्जन आणि संत याच्यात पण फरक आहे. आपण एखादा सात्विक वृत्तीचा आहे, खूप मनापासून भगवंतांची भक्ती करतोय किंवा काही परोपकार करतोय, दुसऱ्याच्या आपला स्वार्थ न बाळगता एखादा सात्विकतेने परोपकार करतोय, दुसऱ्यांचं भलं करतोय, तर याला सज्जन म्हणतात, याला संत म्हणत नाही. या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. आपल्याकडे असा कॉमन काय म्हणतात गैरसमज आहे की जो सज्जन आहे तो संत आहे. नाही, संतत्व ही खूप भिन्न गोष्ट आहे. संतत्वासाठी त्याला आधी आत्मसाक्षात्कार होणं अपेक्षित आहे. सज्जनाला आत्मसाक्षात्कार व्हायची गरज नाही. सज्जन हा सात्विक वृत्तीचा आहे, लोकांना मदत करणारा आहे, खूप सचोटीने वागणारा आहे, तर तो सज्जन आहे. सज्जन आणि संत याच्यात हा खूप मोठा फरक आहे. आपली गल्लत तिथे होते. आपण सज्जन आणि संत एक धरायला जातो. सगळेच संत सज्जन असतात, पण सगळे सज्जन संत असतीलच असं नाही, बहुतेक नसतातच. संतत्व भिन्न आहे. आणि संतत्व अशी काही गोष्ट नाही की बाबा जसं आपण एखादा पोलीस ओळखायचा असेल त्याच्या ड्रेसवरनं आपण ओळखतो, किंवा कुठला एखादा राजकारणी असेल तर आपण त्याला त्याच्या ड्रेसवरनं ओळखतो की यांनी खादीचे कपडे घातलेत म्हणजे हा राजकारणी. तसं कुठले कपडे घातलेत म्हणून संत होतं का, नाही सांगता येत. असं काही लक्षण नाही आहे. भगवे कपडे घातले म्हणजे संत होत नाही. भगवे कपडे हे त्याचं एक प्रतीक आहे, त्यांच्या ठिकाणच्या वैराग्याचं प्रतीक आहे. म्हणून संन्यासी भगवे कपडे घालतात ते दाखवण्यासाठी की त्यांच्या ठिकाणी वैराग्य पूर्ण बांधलेलं आहे, त्याचं एक प्रतीक आहे. पण म्हणजे भगवे कपडे घातले म्हणजेच तो संन्यासी होतो का, तर नाही, अजिबातच नाही. म्हणजे तसं त्याच्यात काही धरता येणार नाही असं की भगवे कपडे आहेत म्हणजे तो संन्यासी. आणि हेच सामान्य माणसांना फसण्यासाठी एक साधन होतं. सामान्य माणूस त्याच्या वेशाला भुलतो, कारण त्याची वृत्ती सामान्य असते, त्याला एवढा काही अभ्यास नसतो शास्त्रांचा. आणि याचाच फायदा हे भोंदू करून घेत असतात. ते मोठा मोठा तामझाम करतात, अगदी भरपूर मोठा नट्टाफट्टा मेकअप करतात. काय म्हणजे मेकअप करून प्रवचन कीर्तनाला येणारे लोक आहेत. आता ही पण एक आपल्याकडे अशी समजूत झाली की एखादा कीर्तनकार प्रवचनकार आहे म्हणजे तो महाराजच आहे, तो संतच आहे. नाही, तो सामान्य माणूस आहे आपल्यासारखा. तो आपला एक वेगळा व्यवसाय करतोय. असंच आज परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळामध्ये कीर्तन प्रवचन हे मार्गदर्शनाचं माध्यम होतं, ते तितक्या सात्विकतेने आणि निस्पृहपणे केलं जायचं. आज तेही नाहीये. त्यामुळे तेही संत नाहीत. संत कोण, तर त्याचे किमान 3 अत्यंत महत्वाचे गुण असावे लागतात. हे 3 आणि या व्यतिरिक्तही पुढे काही गुण आहेत, आपण त्यांची चर्चा करू. आणि मी मुद्दामूनच ह्या गुणांचा मी घेतलेला अनुभव महात्म्यांच्या ठिकाणी तोही मुद्दामून मी तिथे सांगतो, म्हणजे उदाहरणाने ते सिद्धांत सांगूया आपण. त्यातला पहिला एक अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे एषणात्रय राहित्य.
दुसरा महत्वाचा गुण आहे त्यांचा म्हणजे अचुंबित शांती, आणि तिसरा महत्वाचा त्यांचा गुण आहे त्या ठिकाणी तो निस्पृहता. चौथा गुण आहे तो वैराग्य, भगवत सेवा, सद्गुरु सेवा, अनन्यता, हे अनेक पुढे गुण आहेत. पण हे 3 महत्वाचे गुण आपण थोडक्यात बघून मग पुढे वेळ कसा असेल त्याप्रमाणे पुढच्या गुणांकडे बघू. पण हे अत्यंत दुर्लभ असे गुण आहेत. एषणात्रय काय आहे तर आपल्याला कसली ना कसली तरी प्रत्येकाच्या ठिकाणी वासना असते, त्याला काही ना काहीतरी हवं असतं. त्या सर्व वासनांचा 3 मुख्य वासनांच्या ग्रुपमध्ये समावेश केलेला आहे शास्त्राने. त्याला एषणा म्हणतात. अतिशय तीव्र अशा त्या वासना असतात. एक म्हणजे लोकेशणा, दुसरी आहे तिला वित्तेषणा म्हणतात, आणि तिसरीला दारेषणा म्हणतात. तर लोकेशणा म्हणजे लोकांनी माझं कौतुक करावं, लोकांनी मला शहाणं म्हणावं, लोकांनी मला मोठं म्हणावं, मला नमस्कार करावा, माझी आज्ञा पाळावी, ही जी एक वृत्ती असते तिला लोकेशणा म्हणतात. दुसरी आहे ती वित्तेषणा, म्हणजे खूप धन मिळवावं, माझ्याजवळ पैसे असावेत किंवा माझ्याजवळ संपत्ती असावी, ही वित्तेषणा आहे. आणि तिसरी आहे तिला दारेषणा म्हणतात, म्हणजे स्त्री सुख जास्त प्राप्त व्हावं, मला पत्नी किंवा स्त्रीला पुरुष आणि पुरुषाला स्त्रीची प्राप्ती व्हावी, अशा प्रकारची इच्छा. ह्या सगळ्या बाकीच्या वासना बहुत करून या 3 मध्ये बसतात. यातल्या 2 अतिशय महत्वाच्या आहेत, त्या म्हणजे लोकेशणा आणि वित्तेषणा. यांचा क्रमच तसा आहे. वित्तेषणा म्हणजे आधी दारेषणा, मग वित्तेषणा आणि मग लोकेशणा. सगळ्यात जास्त प्रभाव दाखवते ती लोकेशणा. काहीच नसलं, एखाद्याला पैसे विषय नको असतील, त्या बाबतीत तो एक वेळ निस्पृह असेल पैशाच्या बाबतीत, पण लोकेशणा खूप असते. म्हणजे लोकांनी मला मोठं म्हणावं, लोकांनी माझं कौतुक करावं किंवा लोकांनी मला पाया पडाव्यात, ही एक अशी खूप विशेष अशी वासना आहे. आणि ती अनेक प्रकारांनी येते. म्हणजे याच्यातला लक्षात महत्व धारण करण्याची वासना येते. मला महत्व असावं लोकांमध्ये, ही जी वृत्ती आहे तिला लोकेशणा म्हणतात. आणि ती खूप जास्त काय डीप रूटेड असते, अनेकांच्या ठिकाणी असते. आपणही कौतुक बघा, कुठेही काही केलं तर आपण बढाई मारून सांगतो की मी एवढं केलं, मी एवढं केलं, ही लोकेशनच आहे आपल्या ठिकाणची. तो अहंकारच आहे एक प्रकारचा. ह्या सगळ्या येषणा अहंकारातनं आलेल्या आहेत. काहीतरी प्रकारचा अहंकार. आता लोकेशणा का तर मी मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे, मी शहाणा आहे, मी ज्ञानी आहे, मी बुद्धिमान आहे, असं काहीतरी बेस असतो ज्याच्या जीवावरती लोकेशणा त्याला येत असते. त्या लोकेशणेचं राहित्य ही खूप महत्वाचा भाग आहे. आता माझ्या मागे ज्यांचे फोटो आहेत त्या परमपूज्य सद्गुरू शौ शकुंतलाताई आगटे, परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे आणि यांचे गुरु परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे महाराज, हे तिन्हीही सत्पुरुष, अवतारी सत्पुरुष, हे या सर्व सद्गुणांचा समुच्चय आहेत. त्या सद्गुणांचे रत्नाकर आहेत. अनेक असे दैवी सद्गुण ज्यांचा शास्त्रांनी वर्णन केलेलं आहे किंवा जे शास्त्रांनी सांगितलेले आहेत महात्म्यांच्या ठिकाणी असतात, अशा असंख्य अगणित सद्गुणांचा त्यांच्या ठिकाणी समुच्चय बघायला मिळतो. परमपूज्य सद्गुरू ताई आणि परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादांचा मला महत्भाग्याने सहवास लाभला. परमपूज्य श्री दादांचा लाभतोय, ताईंचाही लाभला सहवास त्यांच्या आयुष्यकालामध्ये. तो खूप मोठी गोष्ट होती, कारण ही सगळी शास्त्रांची जी लक्षणं वाचायला मिळतात ज्ञानेश्वरी किंवा एकनाथी भागवत दासबोधामधनं, ती त्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष बघायला मिळाली. त्यांची वर्तणूक ही बिनचूक शास्त्राप्रमाणे होती. त्यांनी कधीही, ताईंनी किंवा मामांनी कधीही शास्त्र सोडलं नाही. आज मी तीच दादाही तसे आहेत की जे कधीही शास्त्र सोडून वागताना दिसणार नाहीत. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांचा म्हणजे परमपूज्य सद्गुरू ताई आणि परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादांचा आजच वाढदिवस आहे. म्हणजे ताईंची जयंती आणि दादांचा वाढदिवस आजच आहे. एकाच संप्रदायामधल्या 2 एकाच वेळी कार्य करणाऱ्या महात्म्यांची तिथीनी जन्मतिथी एक असणं हा अतिशय दुर्मिळ योग या ठिकाणी बघायला मिळतो. वैशाख वद्य चतुर्दशी ही परमपूज्य सद्गुरू सौ ताई आणि परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादांची जन्मतिथी आहे. परमपूज्य सौ ताईंचा जन्म 20 मे 1947 रोजी झाला आणि परमपूज्य श्री शिरीषदादांचा जन्म 13 मे 1961 ला झाला. दोघांची तिथी एक आहे, तारीख जरी वेगळी असली तरी. आणि एकाच काळात एकाच शिष्य परंपरेमध्ये म्हणजे एकाच गुरु परंपरेमध्ये दोघाही अधिकारी सद्गुरूंची जन्मतिथी एकच असण्याचा हा दुर्मिळ योग आहे. आजच तो योग आहे, आजच त्यांची तिथीनी जयंती आहे. तो उत्सवही आपल्याकडे पुण्यामध्ये आणि परमपूज्य सौ ताईंचं मंदिर जे माणगावला आहे, चरणाधिष्ठान मंदिर, तिथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्या निमित्ताने आपण यांचं स्मरण करूया याच्यासाठी की आदर्श गुरुत्व, आदर्श संतत्व त्यांच्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं, आजही बघायला मिळत आहे. आता हे एषणात्रय राहित्याचा भाग बघा.
माझ्यासमोर एक घडलेला ताईंच्या बाबतीतला एक प्रसंग सांगतो. परमपूज्य सौ ताईंनी मामांच्या आज्ञेने परदेशामध्ये खूप काम केलं. त्यांचं जे सेवा कार्य सगळं झालं ते परदेशात झालं. मामा असं म्हणत असत की म्हणजे शका आमची फॉरेन मिनिस्टर आहे आणि शिरीष आमचा होम मिनिस्टर आहे. दादांचं कार्य सगळं भारतामध्ये जास्त प्रमाणात आहे आणि परमपूज्य सौ ताईंचं परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, सगळीकडे सर्व म्हणजे देश, जगाच्या 5ही खंडांमध्ये त्यांचं कार्य झालेलं आहे. अनेक म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणावर त्यांनी परदेशी लोकांमध्ये धर्माचा म्हणजे आपल्या संप्रदायाचा, साधनेचा, सद्भावनेचा प्रचार केलेला आहे. त्यामुळे त्यांचं तिकडे कार्य खूप मोठं आहे. पण ताईंचं जर एक वैशिष्ट्य पाहिलं तर त्यांना कसल्याही प्रकारच्या या एवढ्या मोठ्या कार्याचा कसल्याही प्रकारचा असा अहंकार वगैरे नव्हताच कधीही. त्यांनी कधीही त्या गोष्टी अंतःकरणात बाळगल्या नाहीत. त्यांना नव्हतंच, कारण ते अंतःकरण भगवन्मयच झालेलं होतं. तिथे कुठनं अहंकार येणार. एवढं त्यांनी परदेशात कार्य केलं. या एका गोष्टीसाठी परमपूज्य सौ ताईंचा एकदा वाडीला सत्कार करण्याचं ठरलं. तो सगळा शक्तिपात संप्रदायातल्या सर्व तत्कालीन जे सत्पुरुष पीठाधिपती होते त्यांनी सगळ्यांनी असं ठरवलं की आपण ताईंनी एवढं जे जगभर कार्य केले, आपल्यापैकी त्या एकच अशा आहेत की त्यांनी असं बाहेर कार्य केलेलं आहे, तर त्यांचा सत्कार करावा म्हणून त्यांनी ताईंना गुरुद्वादशीच्या वेळेला विनंती केली. ताईंनी शेवटपर्यंत तो सत्कार स्वीकारला नाही. त्या म्हणाल्या, मी माझ्या सद्गुरूंची सेवा केलेली आहे, मी काही सत्कारासाठी किंवा कोणी माझं कौतुक करावं म्हणून केलेलं नाही, ही माझी सेवा आहे आणि सेवेचा कसला सत्कार घ्यायचा. त्यांनी घेतला नाही. तो त्यांनी नम्रपणे ती गोष्ट नाकारली की मी हे सत्कार वित्कार स्वीकारणार नाही. त्यांनी कसल्या पुरस्कारांना कधीही असं होकार दिला नाही. याचं कारण असं की त्यांच्या दृष्टीने ती सेवा होती. त्यांच्या अंतःकरणामध्ये कसलाही अहंकार नव्हता, कसल्याही प्रकारची लोकेशना नव्हती. त्यामुळे त्यांनी तो भाग कधीही येऊच दिला नाही त्यांच्या कार्याच्या ह्याच्यात. म्हणजे हा अमुका ऐसी नोहावी सेची लोक असं माऊली म्हणतात. म्हणजे हा कोण आहे किंवा याची ओळख कोण आहे, हा कोण महात्मा आहे असं लोकांनी विचारायची इच्छा कधी व्यक्त करू नये, इतकी त्यांच्या ठिकाणची अमानित्व आणि अदंभित्व त्यांच्या ठिकाणी मुरलेलं असतं. ताईंच्या ठिकाणी तसंच होतं, परमपूज्य श्री दादांच्याही ठिकाणी तसं आहे. तुम्हाला गंमत वाटेल पण आज जवळपास 125 ते 150 पुस्तकं परमपूज्य श्री दादांची प्रकाशित झाली आहेत. एकाही पुस्तकाच्या कव्हरवर किंवा पुस्तकाच्या आत किंवा कुठेही त्यांची बोटभर माहिती आणि फोटो नाहीये. नाहीतर इथे लोकांनी आधी पुस्तक छापलं एखादं तर त्याच्यावर अर्ध्या पानाचा स्वतःचा फोटो आणि स्वतःची माहिती छापली जाते. दादांनी आजपर्यंत कधीही कुठल्याही पुस्तकावरती काहीही छापलेलं नाही. त्यांना कधी असं विचारलं की तुमच्याबद्दल आम्हाला काही सांगा किंवा ते म्हणतात काहीही सांगणार नाही, काही गरज नाही, मामांचं हे करा. इतकी वर्ष ताई किंवा दादांनी एवढा जगभर कार्य केलेलं आहे, पण कधीही त्यांनी कुठेही पाद्यपूजा सुद्धा एकदाही करून घेतलेली आमच्या पाहण्यात नाही. कधी नाही. कारण त्यांनी कधी हार गळ्यात घालून घेतला नाही, कधीच नाही. जे काय ते सगळं मामांचं आहे. सद्गुरू मामांच्या चरणांवर कोणी हार आणून दिला, मामांच्या चरणांवर घाला, फुलं आणून दिली, चरणांवर घाला. त्यांनी स्वतःच्या गळ्यात कधीही ताईंनी नाही, दादांनी नाही, कधी साधा हार सुद्धा घालून घेतला नाही. कारण ते त्यांची भूमिका तिथे शिष्यत्वाचीच आहे. आणि मामांचंच ते एक वाक्य सांगत असत की मामा म्हणायचे की जरी आपण कुणाची तरी गुरु असलो तरी आपल्या अंतःकरणाची भूमिका आपण आपल्या गुरूंचे शिष्य आहोत अशीच असली पाहिजे. आणि ती तशीच मामांची पण होती आणि परमपूज्य सौ ताईंची पण होती. आणि आज दादांची तशीच भूमिका आहे की त्यांच्या दृष्टीने ते मामांचे शिष्य आहेत. मी एक प्रसंग सांगतो, हा मी बघितलेला प्रसंग आहे. मामा शेजारी उभा होतो त्या ह्याच्यात. श्रीपाद निवासाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना जेव्हा झाली 2001 साली 21 जानेवारीला, त्या दिवशी पूजनीय आप्पा काका तिथे होते. मामांचे अतिशय जवळचे सहकारी आप्पा काका शेंडे ते तिथे आलेले होते त्या कार्यक्रमाला. त्यांचं वय बरंच झालेलं होतं तेव्हा. तर ते आप्पा काका तिथे उभे होते. ते सगळं असं मामांची मूर्ती, ते सगळं संगमरवरी, त्यांचं सिंहासन आणि ते खूपच वैभव सुंदर दिसत होतं. त्या दिवशीचं ते सगळं त्या असं थाट माट पाहून त्यांना फार आनंद झाला होता. दादा तिथे उभे होते, ते दादांशी बोलत होते. दादा त्यांना पटकन म्हणाले, आप्पा काका मामांना मालक म्हणत असत, तर ते दादा त्यांना म्हणाले की काका मालकांचं वैभव बघितलं का आज तुम्ही? तर ते खूप खुश झाले. मग म्हणाले आज काय मालकांचं वैभव आहे. आणि पटकन ते दादांकडे वळले आणि आप्पा काका म्हणाले पण मालकांच्या वैभवाला शोभा आपल्यामुळे आहे, असं ते दादांना म्हणाले. त्या क्षणी दादा उत्तरले, काय बोलता काका, मी तर त्यांच्या दारचं कुत्र आहे. इतक्या क्षणात त्यांनी उत्तर दिलं की मी तर त्यांच्या दारचं कुत्र आहे. शोभा वैभव सगळं मालकांचं आहे, त्यांचं सामर्थ्य आहे, त्यांचं वैभव आहे.
ही त्यांच्या अंतःकरणातली भूमिका आहे. तुकाराम महाराज जे म्हणतात ना, तुझे दारीचा कुतरा नको मोकलू दातारा, धरणे घेतले दारात नको उठवू धरुनी हात. ते त्यांची भूमिका आहे की मी त्यांच्या दारचा सेवेकरी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण परमपूज्य सौ ताई सर्व प्रकल्पांवर जेव्हा जेव्हा मुक्कामाला असायच्या तेव्हा त्या रोज काही ना काहीतरी सेवा करायच्या. दत्तधामला आमच्याकडे त्या असायच्या तर त्या खराटा घेऊन झाडलोट करतील, देवांच्या स्वयंपाकाची सेवा करतील, भाजी चिरतील, काही ना काहीतरी सेवा करायच्या. आणि त्या म्हणायच्या की मी मामांच्या दारात राहते, मी मामांचा प्रसादाचं अन्न खाते, तर माझी जबाबदारी आहे की मी रोज काही ना काहीतरी त्यांची सेवा केलीच पाहिजे. सेवा न करता मी त्यांचा प्रसाद खाणं योग्य नाही. आता त्या सगळी सेवा त्यांनीच केलेली होती, ते वैभव त्यांनी निर्माण केलेलं होतं सगळं. तो जो काय मामांचा दरबार होता तो त्यांनी साकारलेला होता, पण त्यांची भूमिका तशी नव्हती. त्या आपल्याला त्या दरबारातल्या सेवेकरीच समजत होत्या. दादाही तसंच समजतात. तो प्रसंग मला अजूनही डोळ्यांसमोर येतो. म्हणजे ते आप्पा काका आणि दादा बोलतायत, मला अजूनही ते डोळ्यासमोर दिसतं आणि मामा दादांचे शब्द आठवतात की मी त्यांच्या दाराचं कुत्रा आहे. ही जी अंतःकरणातली अतिशय अनन्यतेची किंवा निरहंकारित्वाची भावना आहे ना, हीच त्या ऐषणात्रय राहित्याचा बेस आहे. कारण असा अहंकार रहितता असेल तरच तुम्ही त्या ऐषणांच्या ठिकाणी हे करू शकता, नाहीतर ते ऐषणा तुम्हाला त्रास देऊ शकणार, कारण तुमचं ते संतत्वच तिथे सिद्ध होणार नाही. तर ही जी त्यांची जी भूमिका आहे ऐषणात्रय राहित्याची, तर तो जो सगळा आपण भाग बघतो तो पहिला म्हणजे मुख्य भाग आहे. ऐषणांचा भाग अंतःकरणात नसणं हे खूप महत्वाचं आहे. दुसरी आहे ती वित्तेषणा. आता वित्तेषणेचा भाग तर आपण बघतो, व्यवहार असा आहे की कुठूनही लोक पैसे काढतात, कशातनही पैसे काढतात. आता महात्मे पण हे जे काय आहे, जे बनणं आहे, खोटे महात्मे भोंदू जे बनतात ते बहुत करून ते एकतर स्वतःचं महत्व वाढावं म्हणून तरी करतात, नाही तर पैसे मिळवावे म्हणून तरी करतात. त्यांच्या ठिकाणी तो पैशाचा भाग असतोच. या संप्रदायात मी बघितलेलं अतिशय विशेष हे सांगतो, परमपूज्य सौ ताई किंवा परमपूज्य श्री शिरीष दादा त्यांच्या अंतःकरणात कणभर सुद्धा त्या पैशांच्या बाबतीतली लालसा नाही, कणभर सुद्धा नाही. मी तुम्हाला 2 उदाहरणं त्यातली सांगतो ताईंचा, आणि हे तर एक मामा असतानाचा घडलेला प्रसंग आहे. परमपूज्य श्री मामा असताना ताई काही काळ मस्कतला राहत होत्या त्यांच्या यजमानांच्या नोकरीच्या निमित्ताने. त्यांचं दीक्षेचं कार्यही तिथेच पहिल्यांदा सुरू झालं. त्यांच्याकडनं पहिल्या दीक्षा मस्कतमध्येच झाल्या. त्यावेळी तिथे एक त्यांना ज्यांना त्यांच्याकडून दीक्षा झाली असे त्यांचे एक अनुग्रहित साधक त्यांच्याकडे आले आणि ते म्हणाले, ताई मी जेव्हा इथे आलो गल्फमध्ये तेव्हा माझ्या आईचं सोनं मला विकावं लागलं, त्याचा पैसा करून मला त्याच्या जीवावरती इथे सगळं एस्टॅब्लिश व्हावं लागलं. तिच्या हयातीत मी तिला तिचं सोनं परत देऊ शकलो नाही, मला त्याचं दुःख आहे. पण आता माझी परिस्थिती चांगली आहे, तर मी साधारणपणे तिचं मी 100 तोळे सोनं वापरलं होतं या सगळ्या याच्यात, त्यात वर 5 तोळे अजून असं घालून मी 105 तोळे सोनं बाजूला काढून ठेवलेलं आहे, जे मी तिचं वापरलं होतं. आता आपण माझ्या सद्गुरू आहात, तर हे सगळं सोनं मी आपल्याला अर्पण करायला घेऊन आलेलो आहे. आपण माझ्या सद्गुरू आहात म्हणजे माझ्या आईच आहात, तर ते आपण स्वीकाराल का? तर ताई काही म्हणाल्या त्यांना, ठीक आहे म्हणाले, इथे ठेव असं म्हणून त्यांनी ते ठेवून घेतलं तिथे. त्याला बरं वाटलं की ताईंनी ते घेतलं म्हणून. मग थोड्या वेळाने इकडची तिकडची चर्चा झाली. सगळं झाल्यानंतर ताई त्यांना म्हणाले, अरे तुला जाताना समुद्र लागतो ना रे वाटेत? तो म्हणाला, हो मी समुद्राच्या काठावरूनच जातो घरी जाताना. ठीक आहे म्हणले, हे घे आणि त्या समुद्रात टाकून दे जाता जाता म्हणाले. तर तो एकदम गडबडला. 105 तोळे म्हणजे 1 किलोपेक्षा जास्त झालं सोनं. तो एकदम गडबडला. ताई म्हणला, हो ते माझं कष्टाने कमवलेलं सोनं आहे, टाकून कसं देऊ? तर म्हणाले, अरे तू मला दिलंस ना, आता मला दिलंस तर माझी हक्क आहे त्याच्यावरती, मी ठरवीन त्याचं काय करायचं ते. तो म्हणाला, पण तुम्हाला वापरा ना ते. ताई म्हणाले, अरे सोन्यात का काय किंमत होते काय याची? सोनं सद्गुरूंना सोनं हवं असतं का? म्हणून अजिबातच नाही. म्हणून तुझी वृत्ती पूर्ण त्याच्यावरची गेलेली दिसत नाही, तुला अजून तुझं वाटतंय ते, तू ते घेऊन जा. ताईंनी ते सोनं परत देऊन टाकलं. खरं तर ते त्यांना मिळालेलं होतं, म्हणजे त्यांना अडचणी नव्हती. त्यांनी घेतलं असतं तर त्यांनी काही म्हणलं असतं, उलट त्यांना आनंद झाला असता, आपल्या सद्गुरूंनी आपण दिलेली भेट स्वीकारली. पण त्यांनी ते घेतलं नाही. इकडे आता हा अर्धा भाग तिकडे घडलेला आहे. आता इकडे त्याच दिवशी भारतात घडलेला अर्धा भाग सांगतो. त्यावेळी निर्मलाताई आकुत म्हणून आपल्या एक साधक आहेत, त्याच दिवशी नेमक्या मामांच्या दर्शनाला आल्या होत्या. आता हे प्रसंग घडत होता तिकडे मस्कतमध्ये. त्याचा इतका पटकन इथे कोणाला माहीत असण्याचा काही संबंध नाही. त्या काळात आजच्यासारखे मोबाईल किंवा गुगल झूम कॉल वगैरे असला काही प्रकार नव्हता. पण
इकडे मामांनी त्या दिवशी त्या निर्मलाताईंना म्हणाले की अगं आज थांब जरा, म्हणाले आज देवांना आम्ही श्रीखंडाचा नैवेद्य केलाय, श्रीखंडपुरीचा बेत केलाय, नैवेद्य आहे देवांना. तर त्यांनी विचारलं आज काय आहे, आज काय उत्सव नाही काही नाही, आज का श्रीखंडपुरीचा बेत आहे. तर त्यांनी सांगितलं की आज आमची पोरगी एका परीक्षेत पास झाली म्हणून श्रीखंडाचा नैवेद्य आहे देवांना. त्यांना खूप आश्चर्य वाटलं की म्हणजे काय. तर म्हणाले ते कळेल नंतर तुला, म्हणाले आज आमची पोरगी परीक्षेत पास झाली असं म्हणून तो देवांना नैवेद्य झाला. आणि पुढे ताईंनी मस्कतवरनं या निर्मलाताई आकुतांना एक पत्र लिहून तो प्रसंग कळवला की असं असं घडलं आणि मामांच्या कृपेने ते सगळं मी त्याला परत देऊन टाकलं, मला काही ते घ्यायची इच्छा झाली नाही. ते पत्र वाचल्यावरती त्यांच्या लक्षात आलं की आपली पोरगी कशात पास झाल्याचं मामांनी सांगितलं. तर हा एवढा मोठा परीक्षेचा भाग समोर आला होता की देत होता तो माणूस, काही म्हणजे स्वखुशीने देत होता, पण त्यांनी घेतलं नाही. याचं कारण असं की त्यांच्या अंतःकरणामध्ये पैसा धन दौलत याबद्दल काही भावच नव्हता. त्यांच्या दृष्टीने त्यांचं धन म्हणजे भगवंत होते, त्यांच्या दृष्टीने त्यांचं धन म्हणजे त्यांचे सद्गुरू मामासाहेब होते. त्यांना दुसरं काही धन अपेक्षित नव्हतं. आणि खरंच आहे, हे वाटतं असा प्रसंग आपण बघू ऐकतो हे करतो, पण ही सोपी गोष्ट नाहीये. एवढी मोठी गोष्ट इतक्या सहजतेने घडणं हे केवळ त्यांच्या अवतारित्वाचं सामर्थ्य आहे म्हणूनच करता आलं नाही तर आपल्यासारखा कधीही फसला असतं त्या गोष्टीला. त्यांना काही त्याच्यात एक क्षणभर सुद्धा अंतःकरणात त्यांच्या भावना झाली नाही की ते ठेवावं म्हणून. आता हे मी ताईंचं एक सांगितलं, आता दादांचं एक उदाहरण सांगतो. परमपूज्य श्री दादांना अगदी त्यांच्या लहानपणी घडलेल्या एका प्रसंगापासून अशी सवय होती की पैशाला जर होती म्हणजे अजूनही आहे, पैशाला जर हात लावला तर ते साबण लावून हात धुतात. आता हे त्यांच्या एका पुस्तकात त्यातला तो लहानपणीचा प्रसंग आलेला आहे. सारस्वताची पालवी या पुस्तकात तो प्रसंग आलेला आहे, पण तो मी वाचलेलाही होता, पण त्याचं मी प्रात्यक्षिक काही पाहिलेलं नव्हतं. एकदा काय झालं, मी ताईंपाशी बसलो होतो त्यांच्या खोलीत आणि त्या त्यांच्या परदेशातनं आलेल्या होत्या आणि त्यांच्या पर्समधलं काही सामान त्या सेपरेट करत होत्या, इकडे ती काढून ठेवत होत्या. तर त्यात काय झालं, त्यांनी पर्समधनं त्यांच्या एक अशी जुनी चुरगळलेली 5 रुपयाची नोट बाहेर काढली. अगदी अशी काळी झालेली नोट होती, म्हणजे पटकन बघताना ती काय आहे हे कळलं नसतं, नोट आहे असं. त्यांनी अशी ती तिथे ठेवली. दादा तिथे आले, तेवढ्यात आमच्याशी मी ताईंपाशी बसलो होतो, दादा आले आणि ते बोलता बोलता त्यांचं लक्ष गेलं त्या टेबलावर काय ठेवलंय म्हणून त्यांनी असं ते उचलून बघितलं असं जवळ करून. तर ते त्यांनी असं उचलून जवळ करून बघताना ताई पटकन म्हणाले, अरे ती एक जुनी 5 रुपयाची नोट आहे. दादांनी अशी ती तिथनच खाली टाकून दिली, अशी ज्याची धरली होती त्याची खाली टाकून दिली आणि ते मागं वळल्याने कुठेतरी गेले. तर मला कळे ना काय झालं त्यांना एकदम. तर ताई मला हळूच म्हणल्या, मागं पुढे जाऊ नको, पण दारातनं बघतो काय करतोय. काय करतायत दादा, बघ तर खरं तो काय करतोय ते. तो जाऊन बेसिन पशी आधी हात धुवेल साबण लावून, असं ताईंनी मला सांगितलं बरं का. तर मी हळूच थोडंसं पुढे जाऊन बघितलं तर खरोखर दादा तिथे निघाले, ते तडक बेसिन पाशी गेले, त्यांनी आधी साबण लावून हात धुतला आणि मग ते तिकडे आले. मला म्हणले ते फेकून दे रे, काहीतरी घाण आहे ती गोष्ट. म्हणजे त्यांना ते इतकी सवय आहे. नंतर मी अनेक वेळा हा प्रसंग पुढे पाहिला, हा मी पहिला बघितलेला प्रसंग म्हणून सांगतोय. पुढे मी त्यांना जेव्हा जेव्हा त्यांनी नोटेला नाण्याला कधी हात लावला असं बघितलं तर ते हात धुवून टाकतात. अजून एक मी आता हा संदर्भ निघाला म्हणून मी कधी बोललेलो नाही हा प्रसंग, पण सांगतो. गुरुपौर्णिमेला आपले सगळे शिष्य गुरूंना काहीतरी अर्पण करतात, कोणी काही वस्तू अर्पण करतात. विशेषतः दक्षिणा अर्पण करण्याचा नियम आहे शास्त्रांचा. तर गुरुपौर्णिमेला सगळे काही ना काहीतरी सद्गुरूंना बंद पाकिटातनं दक्षिणा अर्पण करतात. तर आपल्याकडे इथे एक सेवेकरी होता माऊलीमध्ये, तो आपल्या ऑडिटरांच्याकडे शिकत होता. तो तेव्हा CA करत होता, त्यामुळे तो ऑडिटरांच्याकडे इंटर्न काय ते आर्टिकलशिप करत होता. तर त्या दिवशी काय झालं, तो रात्री एकदम माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला, माझ्या खोलीत आला, म्हणजे तो त्याच्यात ऑडिटर्स रूम माझ्या खोलीच्या पलीकडे होती. तर तो आला आणि म्हणाला, दादा एक विचारू का तुला. म्हणलं काय रे. म्हणाला, अरे सद्गुरूंना सगळं गुरुपौर्णिमेला अर्पण केलेली पाकिटं असतात, त्या सगळ्यांच्या मी श्रीपाद सेवा मंडळाच्या पावत्या करत बसलोय आता, पण लोकांनी ते सद्गुरूंना अर्पण केलंय ना, मग ते मंडळाला का दिले, हे तर दादांना दिलंय ना सगळं लोकांनी. तो म्हणला, अरे पण ते कधीच घेत नाहीत, त्यांनी कुणीही दिलेली गोष्ट रक्कम बिक्कम ते कधीच घेत नाहीत, ते कायम माऊलीतच देतात, म्हणजे श्रीपाद सेवा मंडळातच दिली जाते. त्याला त्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटत होतं. पण ही पद्धत आहे ताईंची आणि दादांची, त्यांनी कधीही ती रक्कम स्वतःसाठी घेतली नाही, स्वतःसाठी वापरली नाही. ती मामांचं आहे, सद्गुरूंचं धन आहे, ते सद्गुरूंच्या कार्यातच गेलं पाहिजे, त्याची रीतसर पावती केली जाते. एकमेव अशी ही संस्था असेल श्रीपाद सेवा मंडळ अशी की ज्या संस्थेत कुठल्याही प्रकारचं आर्थिक मदतीचं आवाहन करणारं पत्रक आज तागायत कशासाठीही प्रकाशित झालेलं नाही.
एकही पत्रक आजपर्यंत श्रीपाद स्वामी मंडळाने असं आर्थिक मदतीच्या आव्हानाचं केलेलं नाही, कारण तो उद्देशच नाहीये. परमार्थ, सर्वांगीण आत्मोद्धार आणि गुरुसेवा व्रत हा त्यांचा उद्देश आहे. त्यांचा पैसे कमवणं, पैसे मिळवून मोठं काहीतरी उभं करणं हा उद्देशच नाही. तरी आज मामांच्या कृपेने खूप मोठं कार्य उभं राहिलेलं आहे. पण दादा आणि ताईंची निस्पृहता, त्यांच्या ठिकाणची वित्तेषणा राहित्य हे त्याचं खूप महत्वाची गोष्ट आहे. कधीही दादांनी किंवा ताईंनी तो शिष्यांनी दिलेला पैसा स्वतःसाठी वापरलेला नाही. मामा नेहमी म्हणत असत आणि तेच दादा आणि ताईंनी पण पुढे कंटिन्यू केलेलं आहे. आपला परमार्थ हा आपण मिळवलेल्या पैशावरतीच झाला पाहिजे. आपल्या मालकीच्या पैशावरतीच, कष्टाने मिळवलेल्या पैशावरतीच परमार्थ झाला पाहिजे. दुसऱ्याच्या पैशाने आपला परमार्थ करायचा नाही. ते स्वतः त्यांनी, दादांनी नोकरी केली, ताईंनी नोकरी केली आणि त्यांनी जे सेव्हिंग्स केली त्यातनं त्यांनी त्यांच्या आयुष्यातला सगळा परमार्थाचा भाग आणि त्यांचं वैयक्तिक सगळं हे केलेलं आहे, दुसऱ्याच्या जीवावर नाही. हे जे वित्तेषणा राहित्य, ही वित्तेषणा अजिबात नसणं हा अत्यंत मोठा गुण आहे. आणि आजच्या काळात तर नक्कीच, कारण आज कोणी कुठूनही पैसे काढण्यासाठी मागं धावत असतो. ते म्हणजे काय, कशातनं मिळेल त्यातनं पैसे काढतात. म्हणजे आपल्याकडे म्हण आहे की मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी पण खातात लोक. खोटी गोष्ट नाही. ती इतकी वित्तेषणा तळागाळापर्यंत गेलेली आहे. पण त्याच्यात हे या दोन्ही महात्म्यांचं जीवन अत्यंत देदीप्यमान असं आदर्शवत आहे की त्यांनी कधीही कुठल्याही प्रकारची वित्तेषणा त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसणार नाही. दारेशणाचा तर प्रश्नच नाही, तो इथे लागूच होत नाही दोघांनाही, त्यामुळे तो मुद्दा सोडूनच देऊ आपण. पण हे तीन एषणात्रय राहित्य हा अत्यंत मोठा सद्गुण त्यांच्या ठिकाणी बघायला मिळतो, जो आजच्याही काळात आणि पूर्वीही होता, पण आजच्याही काळात अत्यंत दुर्मिळ आहे. उलट पूर्वीपेक्षा आज अधिक दुर्मिळ होत चाललेला आहे तो गुण. आता दुसरा गुण मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे अचुंबित शांती. हा खूप विशेष गुण आहे, कारण परमार्थाचं ध्येयच शांती आहे. परमार्थाने काय मिळवायचं तर शांत व्हायचंय. शांत होणं म्हणजे शांत बसण्यातलं शांत होणं नाही, आतून शांत होणं. ती परमशांतीची अवस्था, एकनाथ महाराजीला निज शांती किंवा परमशांती म्हणतात. ती परमशांतीची अवस्था हा परमार्थाचा अंतिम साध्य आहे. ती भगवंतांची स्वरूप स्थिती आहे. भगवंत परमशांत आहेत, त्यामुळे त्यांच्याशी एकरूप होणारा साधक महात्मा जो आहे, भक्त आहे, तोही परमशांत असला पाहिजे असं लक्षण आहे. परमशांती म्हणजे काय, कोणत्याही परिस्थितीत चित्तात कोणत्याही प्रकारच्या सुखदुःखांच्या जे तरंग असतात ते न उठणं हा परमशांतीचं लक्षण आहे. काहीही घडलं तरी त्यांची शांतता, त्यांच्या चित्ताची स्थिरता भंग पावत नाही. आता आपल्याला साधी गोष्ट आहे, आपण ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलो तर अस्वस्थ होतो. दोन का मग शिव्या घालायला सुरुवात करतो. आपण हा का मध्ये घालतोय, तो का घालतोय, ह्याला कळत नाही का, कोणी रूल्स पाळत नाही. आपणही पाळत नसतो, पण त्यावेळेला आपण लोकांना शिव्या घालतो. एक क्षणभराच्या गोष्टींनी सुद्धा आपल्याला शांत राहता येत नाही, की ठीक आहे जे काय आहे ते आहे. त्याच्या अगदी उलट ह्या महात्म्यांचा गुण असतो की ते कोणत्याही स्थितीत शांत असतात. परमपूज्य श्री दादांनी ताईंच्या बाबतीत सांगितलेला एक प्रसंग आहे. परमशांती कशी असते, अचुंबित शांती म्हणजे जी शांती कुठल्याही प्रसंगाने ढळत नाही, ती शांती कुठल्याही प्रसंगाने कमी होत नाही, त्यांची शांततेची स्थिती जात नाही त्यांची, अशी ज्याला परमशांती म्हणतात. ती परमशांतीचा एक फार विशेष प्रसंग सांगितलाय. हा दादांनी स्वतः पाहिलेला प्रसंग आहे. परमपूज्य सौ ताईंचे वडील एक्सपायर झाले होते, पुण्यातच होते ते, आणि ते एक्सपायर झाले. त्यांच्या तिथलं थोडंसं काय लागणार होती ती मदत करून त्या काहीतरी सामान वगैरे आणायला घरी आल्या होत्या. आणि दादांनाही त्यांनी बोलवून घेतलं होतं माऊलीतनं की आपण या, म्हणजे आपल्याला दोघांना तिथे मदत करायला जावं लागेल त्यांच्या पुढच्या अर्धोदेहिक ह्याच्यासाठी सगळं. तर तेवढ्यात ताईंना एकांचा फोन आला घरी, तिथे म्हणजे त्यांच्या घरी. आणि ते गृहस्थांना इथे काय घडले काहीच माहित नव्हतं. ते त्यांना म्हणाले की ताई, आज माझा मुलगा असा असा कामासाठी पुण्यात येणार आहे, त्याला हे माहित नाहीये तो पत्ता, तर तुम्ही प्लीज त्याला त्या पत्त्यावरती सोडू शकाल का. आपल्यासारखं असतं तर त्यांनी काय केलं असतं, त्यांनी पहिल्यांदा सांगितलं असतं, अहो माझे वडील आत्ता गेलेत, हे काय तुमच्या मुलाला सोडत बसू का मी, मला काहीतरी म्हणजे काय सांगता, हे काय मी करणं शक्य नाही. एका शब्दाने त्यांना ताई काही म्हणाले नाही. ताई म्हणल्या ठीक आहे, काहीच हरकत नाही, मी सोडीन. आणि तो मुलगा आल्यानंतर त्याला घेऊन त्याला जिथे कुठे जायचं होतं तिथे त्यांनी सोडलं आणि मग दादांबरोबर त्या वडील गेले होते तिथे परत गेले. ही अचुंबित शांती आहे, परमशांती आहे. ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. आपण साधी म्हणजे ट्रॅफिक जॅमचं म्हणा किंवा काही एखादी आज काम करणारी बाई आली नाही म्हणून आपली चिडचिड होते, आज काय दिवेस गेले म्हणून आपली चिडचिड होते, कुठल्याही गोष्टीने आपली चिडचिड होते. त्याच्या अगदी उलट हे महात्मे असतात, त्यांची कुठल्याच गोष्टीने चिडचिड होत नाही. मी परमपूज्य श्री दादांना पण अनेक वेळा बघितले की अनेक वेळा असं होतं की काहीतरी अतिशय महत्वाचं काम चालू असतं आणि काहीतरी घडतं, कुठल्या तरी शिष्याकडनं काहीतरी पडतं, तुटतं,
काहीतरी होतं, पण ते कधी त्याच्यावरनं चिडत नाहीत. ते पॉझिटिव्हली ठीक आहे, चला पुढे चला. ताई पण म्हणायच्या की जाऊ दे, चला पुढे. ही जी अचुंबित शांती आहे ना, हा अत्यंत दुर्लभ आणि महत्वाचा सद्गुण आहे. हा परमपूज्य श्री मामा, परमपूज्य सौताई, परमपूज्य श्री शिरीष दादा तिघांच्याही ठिकाणी परिपूर्णतेने प्रकटलेला दिसतो. एवढं मोठं कार्य उभं राहत असताना आपण बघा, साधं घर मॅनेज करताना आपल्याला इतके प्रॉब्लेम्स येतात. एवढं मोठं श्रीपाद स्वामी मंडळाचं कार्य असते, एकटे पाहतायत सगळं. त्यामध्ये किती असे प्रसंग येत असतील की जिथे त्यांनी चिडून जावं, त्यांना समोरच्याच्या चुकांमुळे तोटा होण्याचे प्रसंग येतात, काहीतरी लांबण्याचे किंवा चालू कामात बिघाड होतो. कधीही दादांना चिडलेलं बघितलेलं नाही. गुलाबराव महाराजांनी एक खूप सुंदर ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयी एक ओवी अभंगाच्या चरणात त्यांनी म्हटलंय, मला तो चरण वाचला की कायमच ताई आणि दादांची आठवण होते. ते त्याच्यात म्हणतात, माझ्या ज्ञानेश्वरा ठाई कोप येथे उणाबाई, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या, त्यांचे सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ठाई राग, कोप म्हणजे चिडण्याची भावना, क्रोध हा उणा आहे, मायनस मध्ये आहे असं त्यांनी म्हटलेलं. तिथे नाहीच आहे तो कुठल्याही प्रकारे. खरोखर ताई तशा होत्या आणि परमपूज्य श्री दादाही तसेच आहेत की त्यांच्या ठिकाणी राग नाही, कारण ते भगवंतांच्या इच्छेवरती सगळं करत असतात. राग काय येतो आपल्याला? आपला एकतर अहंकार तरी दुखावलेला असतो, नाही तर आपली चिडचिड होत असते, कारण समोरचा आपला ऐकत नसतो, त्यांनी काहीतरी न ऐकल्यामुळे प्रॉब्लेम झालेला असतो. त्यांच्या ठिकाणी तो भगवंतांची इच्छा हा भाग असा आहे, इतका मुरलेला आहे की जे आहे ते भगवंतांची इच्छा. कधीही ताईंना मी असं बघितलेलं नाही, कशावर नाही त्या चिडायच्या नाहीत. अशा म्हणजे त्या समोरच्याच्या चुकीवर, आमच्या चुकीवर चिडल्या तर ती वेगळी गोष्ट होती, ती आम्ही दुरुस्त व्हावं म्हणून असायची. त्याच्यात तो राग त्यांचा नसायचा. आणि ती शांतीची अवस्था, मी एक माझंच उदाहरण सांगतो, घडलेला प्रसंग. माणगावला मी सेवेला असताना एकदा ताईंनी मला सांगितलं की आपल्याला चंदनाच्या बिया लावायच्या आहेत, तू एक 100 पिशव्या भर मातीच्या. तर मी त्या मोठ्या पिशव्या घेतल्या आणि माती मिक्स करून, वाळू माती आणि थोडी वाळू माती आणि खत असं मिक्स करून भरत होतो. माझ्या स्पीडनी त्या, मला खूप वेळ गेला ती माती आणि हे सगळं भरायला. ताईंनी दुसऱ्या दिवशी सकाळी मला विचारलं, अरे तुझ्या किती झाल्या भरून? म्हटलं ताई 20 एकच झाल्या असतील. अरे एवढ्या कमी कशा झाल्या? म्हणाले, तू असं कर, तू ते कर, तू हे झाडत बिडत बसू नको. त्या थोड्याशा अशा रागवल्यासारख्या वाटल्या मला त्यावेळेला, की तू हे झाडत बिडत बसू नको, माझं तू तुझं सांगितलेलं काम कर. मग मी तिथनं, मला इथे वाईट वाटलं की आपल्याच्यानी पूर्ण नाही झालं. मी गेलो आणि त्या पिशव्या भरत बसलो होतो. 9:30च्या सुमारास ताई मागणं आल्या एकदम. तिथे मी बागेत बसलो होतो माणगावला, भरत पिशव्या आल्या आणि म्हणाल्या, त्यांचं चालणं बिळणं स्पीडमध्ये असायचं खूप. मला असं वाटलं आपलं काहीतरी आता अजून चुकलेलं दिसतंय आणि रागवत आहेत की काय आता आपल्याला. त्या एकदम तिथे आल्या, म्हणाल्या, काय चाललंय तुझं? जोरात म्हणाल्या एकदम, काय चाललंय तुझं? म्हटलं ताई पिशव्या भरतोय. थोड्या अशा तोपर्यंत माझ्या जवळ आल्या. त्यात म्हणाले, अरे बाळा 9:30 वाजून गेले, कधी नाश्ता करणार तू? उशीर झाला तर तुझं पित्तानी डोकं दुखायला लागेल ना. म्हणजे मला असं इतकं भरून आलं एकदम ते बघून की त्यांच्या अंतःकरणातला राग केवढासा होता, तो छोटासा होता. त्यांनी लगेच त्या 9:30ला मला बागेत सांगायला आले की अरे लवकर जा, इतका वेळ नको बसू आता, तू नाश्ता कधी करणार आणि कधी खाणार? डोकं दुखायला लागेल तुझं पित्ताने. हा त्यांच्या प्रेमाचा भाव होता. इतकं अंतःकरणात प्रेम होतं त्यांच्या सगळ्यांविषयी की त्यांना रागवायची, म्हणजे राग कशाचा येईल? प्रेमाच्या ठिकाणी राग येऊच शकत नाही. पण हे जे ताईंच्या ठिकाणचं जे क्रोधराहित्य होतं, त्यांची जी अचुंबित शांती होती, ती खूप विशेष होती. आणि अनेक साधक सद्भक्त आणि माधुर्य दर्शन मध्ये आपल्याला असे बघायला मिळतात प्रसंग की कोणी समोरचा कितीही चुकला तरी त्यात ठीक आहे, चला पुढे चला. मी एक प्रसंग सांगतो. एकदा काय झालं होतं, माणगावला तपोवन, आमच्या दत्तधामला, माणगावला नाही दत्तधामला काही स्वयंसेवक मुक्कामाला राहिले होते. जुनी गोष्ट ही 12-13 सालची असेल. त्या मुक्कामाला होते आणि त्यांच्याजवळ पोळ्या बिळ्या होत्या, पण त्यांना भाजी कमी पडत होती. तर ताई म्हणाले, अरे आपण आमटी करून देऊ त्यांना, म्हणजे त्यांना पोळीला खायला होईल. म्हणून त्या चल आपण पटकन आमटी करू म्हणून स्वयंपाकघरात आल्या. आता गडबडीत काय झालं, मी ते टोमॅटो चिरायला म्हणून कटिंग बोर्ड असा जमिनीवर ठेवला आणि टोमॅटो घ्यायला म्हणून पुढे गेलो. तेवढ्यात ताईंचं लक्ष नव्हतं खाली कटिंग बोर्ड आहे, त्या फोडणी करायला म्हणून पटकन घाईत पुढे आल्या. त्यांचा पाय त्या कटिंग बोर्डवर पडला आणि त्या घसरल्या. एकदम घाबरलो आम्ही खूप, आता काय होतंय अशाने. पण आश्चर्यकारकरित्या कोणीतरी धरल्यासारख्या त्या थांबल्या. त्यांनाही भीती वाटली एकदम क्षणभर की आता आपण पडतो का काय म्हणून, पण पडल्या नाहीत प्रत्यक्षात. नंतर मलाही खूप वाईट वाटत होतं, कारण मी ते कटिंग बोर्ड ठेवून टोमॅटो घ्यायच्या जे हातात धरून गेलो असतो ते काहीच घडलं नसतं. त्यांचं लक्ष नव्हतं मी खाली कटिंग बोर्ड ठेवलेलं. त्या पुढे पटकन आल्या आणि मला म्हणले, अरे पडले असते ना मी आता. मग नंतर म्हणाले, अरे देवांनी मला धरलं प्रत्यक्षात, म्हणून मला लागलं नाही काही.
आणि मग त्या 2 मिनिटांनी मला परत म्हणाल्या, रोहन मला ना थोडी एकदम भीती वाटली की आपल्याला लागलं बिगलं काय, म्हणून मी तुला म्हणलं काही झालं नाही बाळा, मला तू काही वाईट वाटून घेऊ नको की तुझ्यामुळे मला असं झालंय. बघा म्हणजे कोणी चिडलं असतं, कोणी रागवलं असतं, बोललं असतं, तसं काही केलं नाही त्यांनी. उलट मला समजावून सांगितलं की ठीक आहे हरकत नाही, पण नेहमी लक्षात ठेव की विळी, कटिंग बोर्ड, सुऱ्या ह्या गोष्टी अशा खाली बिली ठेवायच्या नाहीत. माणसाचं लक्ष नसतं, आपल्या हातात आपण बसू तेव्हाच ते घ्यायचं, किंवा विळी उघडून ठेवून खोबऱ्याचा तुकडा घ्यायला जायचं नाही म्हणाले कधी. त्यातनंही त्यांनी असं समजावून सांगितलं, पण चिडल्या नाहीत त्या माझ्या. मलाही खूप गिल्टी वाटत होतं. आणि गंमत अशी की त्या वर्षीच्या दत्त जयंतीच्या नंतर त्या जेव्हा परत पुण्याला जायला निघाल्या तेव्हा ते एक वाक्य बोलल्या, निघाले होते, एकट्याच थांबल्या होत्या आत, आणि आम्ही जे स्वयंसेवक होते त्यांना नमस्कार केला. तर ते इतक्या छान माझ्याकडे बघितल्या आणि मला म्हणाल्या, रोहन आपण खूप मजा केली ना यावेळी म्हणाले. मलाही ते एकदम भरून आलं. खरं तर माझ्या चुकीमुळे त्यांना पडायचा प्रसंग आला होता, लागलं असतं त्यांना केवढं तरी, आणि काय झालं असतं काय माहिती. रात्रीची वेळ होती, दत्तधामच्या सारखा म्हणजे सोपं नाहीये तिथं काही झालं तर, आणि ते पण वरती 300 पायऱ्या वरती, डोंगराच्या वरती. पण काही म्हणाल्या नाही त्या. उलट मला म्हणाल्या की अरे आपण यावेळी किती मज्जा केली ना, किती आनंद मिळाला, पुढच्या वर्षी पण आपण असाच आनंद करूया. त्यांच्या अंतःकरणातला तो शांत, मला तो अजून म्हणजे प्रसंग आठवला तरी असं वाटतं की किती प्रेमळ होत्या, किती शांतपणा होता त्यांच्या अंतःकरणात. हे जे त्यांचं वेगळेपण आहे ना फार दुर्मिळ आहे. असं वाटतं आपल्याला की किती साधे प्रसंग आहेत, असं नाही, हे फार दुर्मिळ प्रसंग आहेत. अशा प्रकारचे प्रसंग फार थोड्या महात्म्यांच्या चरित्रामध्ये बघायला मिळतील, कारण इतक्या पराकोटीची शांती एखाद्याच्या ठिकाणी असणं ही सोपी गोष्ट नाहीये. तो खूप मोठा, फार मोठा म्हणजे भाग आहे. ते अवतारच होते म्हणून त्यांच्या ठिकाणी तशी शांती होती. आणि तिसरा एक अतिशय मोठा गुण आहे म्हणजे निस्पृहता. निस्पृहता म्हणजे कसल्याही प्रकारची स्पृहा नाही, त्यांच्या मागे त्यांची इच्छा किंवा आपलं मला काहीतरी हवं अशी भावना नाही. त्याच्यासाठी असावं लागतं ते वैराग्य. हा जो प्रसंग त्या सोन्याच्या ठिकाणचा सांगितला, तो जरी त्यांच्या ठिकाणची वित्तेषणा नाहीये हा असला तरी त्याचा बेस वैराग्यच आहे ना. त्यांच्या ठिकाणी ते अगदी परिपूर्ण वैराग्य वाढलेलं होतं, म्हणूनच तर त्या एवढं मोठं सोनं सहज परत देऊन टाकू शकले. कुणालाही असं वाटलं असतं की थोडं तरी ठेवू आपण, त्यातलं फुकट मिळालंय, त्यांना काही वाटलं नाही त्याचं. त्यांचं ते वैराग्य मी कायमच बघितलेलं होतं. कधीही त्यांनी पैशाच्या बाबतीत कुणाला ऐकलं नाही किंवा कुणाकडनं असं, म्हणजे त्या जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत गेल्या त्या सांगायच्या की जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेत गेले आणि प्रवचन होतं तेव्हा प्रवचनाला कोणी येऊनच बसेना, सगळे खालच्या मजल्यावर बसलेले होते. पहिल्यांदाच गेल्या होत्या, ताई ओळखीच्या नव्हत्या कुणाच्या. शेवटी त्यांनी विचारलं की असं का, तुम्ही काय येत नाहीये? तर म्हणाले, अहो तुमच्या आधी एक इथे महाराज आले होते, त्यांनी आम्हाला असं बसले आणि आमच्याकडनं खूप डॉलर्स उकळले हो त्यांनी त्याच्या बदल्यात, म्हणून आम्ही थांबलोय. त्या म्हणाले, अहो प्रवचनासाठी पैसे उकळले? ते म्हणाले, हो त्यांनी पैसे काढले आमच्याकडनं, डॉलर्स घेतले आमच्याकडनं खूप त्या प्रवचनासाठी. ते म्हणले, नाही हो, प्रवचन सेवा ही सेवा आहे आमची, आमच्या संप्रदायात त्याच्यासाठी पैसे विषय घेतले जात नाहीत. ताईंनाही ते नवीन होतं की असं कोणी पैसे घेऊन प्रवचन करत असेल. पण अशाही काही प्रसंगात त्यांना सामोरं जावं लागलं तिथं, पण त्यांनी कधीही कुणाहीकडनं कसल्याही प्रकारची पैशाची अपेक्षा ठेवली नाही, कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये तीव्र वैराग्य होतं. उलट त्यांनी अनेकांचे संसार सांभाळले. माझ्या समोर घडलेलं आहे असं अनेक ठिकाणी अनेक लोकांच्या बाबतीत बघितलंय. कित्येक विद्यार्थ्यांना त्या पैशाची मदत करत होत्या, कित्येक संसार उभे करून दिले. माझ्या समोर असे उदाहरण आहेत, प्रसंग आहेत, नाव नाही मी सांगत, पण अक्षरशः संसार उभे करून दिले. लागेल ती मदत करून दिली त्यांनी. त्यांना काही वस्तू घेऊन दिल्या किंवा काय, आणि परत मोबदला कुठलाही नाही. परमपूज्य श्री अनिरुद्ध दादांनी एक प्रसंग प्रवचनात सांगितलेला मला आठवतो इथे ताईंचा, की परदेशामध्ये त्यांना एक बाई भेटल्या आणि त्या म्हणाल्या की मी जेव्हा नुकती परदेशात आले होते तेव्हा मला परमपूज्य सौ ताईंनी काही आर्थिक मदत केली होती. त्यांनी कधीही त्याची माझ्याकडनं अपेक्षा ठेवली नाही, मला त्यांना ते परतही देता आलं नाही. तर आता माझी फार इच्छा आहे की मी हे द्यावं. तर त्या खूप मोठी रक्कम, म्हणजे खूप मोठी रक्कम घेऊन आल्या होत्या त्या ताईंची देण्यासाठी, म्हणून की त्या काळात त्यांनी जी दिली होती त्याच्यात या आता इतक्या वर्षांमध्ये जी मोठी रक्कम होत असेल एवढी मोठी रक्कम त्या घेऊन आल्या होत्या. अनिरुद्ध दादा त्यांना म्हणाले की मला तरी आईने काय असं तुम्हाला मदत केल्याची सांगितली नव्हती कधी, कारण कर्णिकर दर्या में दाल असं त्यांचं म्हण असायची. ताई म्हणायच्या की जे करायचं ते करायचं, भगवंतांना माहितीये, सोडून द्यायचं, आपण काही कोणाला सांगायला द्यायचं नाही जगात की मी एवढं केलं म्हणून. तर ते अनिरुद्ध दादा म्हणजे त्यांची चिरंजीव असून त्यांना माहित नव्हतं की ताईंनी अशी मदत केली. ते म्हणाले, हे बघ, मला काही त्यांनी सांगितलेलं नाहीये की मी यांच्याकडनं यांना एवढी मदत केली होती, त्यामुळे मी कसं, मला माहितीच नाही तर मी घेऊ कसं. त्यापेक्षा मी तुम्हाला एक पर्याय सांगतो, तुम्ही असं करा, तुम्ही कुणाला तरी अशी मदत करा ज्याला गरज असेल त्याला. तीच ताईंना
ताईंना केलेली परतफेड असं समजा, की तुम्हाला जशी गरज असताना त्यांनी मदत केली तशी तुम्ही आणि कुणाला तरी मदत करा. हा त्या संतत्वाचा भाग आहे ना त्यांच्या ठिकाणचा, की त्यांनी ती परोपकार पुण्य आहे ना, असं ते परोपकार, किती परोपकार मनापासून, तर त्याचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, त्याच्यात मोबदला घ्यायची इच्छा नाही, असा परोपकार. परोपकार हा जो आहे ना त्यांचा, तो परोपकार हा अतिशय मुरलेला आहे. म्हणजे हे आता ताई फक्त संसाराची मदत करत होते असं नाही, मामा करत होते. मामांचे म्हणजे किती सांगू नये, मामा अनेकांना दर महिना मनी ऑर्डर करत होते. आणि गंमत म्हणजे ताई किंवा दादा त्यांचे इतके निकटचे असून सुद्धा त्यांना सुद्धा त्यांनी कधी सांगितलं नव्हतं की मी इतक्या लोकांना मदत करतोय. न चुकता दर महिन्याची ते मनी ऑर्डर करत होते. बहुतेक नारायण काका पानसे ते करत असतील काम, त्यांनी पण कुणाला सांगितलं नाही की ते मनी ऑर्डर करायची दर महिन्याला. याची एक गोष्ट अशी झाली की त्यांना मामांनी जेव्हा देह ठेवला, तो मामांनी देह ठेवला 21 मार्चला. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या ज्या मनी ऑर्डर्स होत्या लोकांना करायच्या, त्या त्यांनी काही काळ आधी करून घेतल्या होत्या. म्हणजे किती त्यांच्या अंतःकरणामध्ये तो भाग होता बघा. त्या महिन्याची चुकू नये म्हणून त्यांनी आधी करायला लावली होती. आणि त्याच्या स्लिप्स चुकून त्यांच्या कपाटात राहिल्या. ज्या दादांना त्यांनी देह ठेवल्यानंतर बघायला मिळाल्या, तेव्हा कळलं की इतक्या लोकांना मामा दर महिना पैसे पाठवत होते. म्हणजे त्यांनी त्या स्लिप्स पण गायब करत असले पाहिजेत. ते दादांना किंवा ताईंना सुद्धा त्यांनी ते कळू दिलं नव्हतं. इतका परोपकार बेमालूमपणे कुणालाही न सांगता करत असत ते. आपण म्हणजे 4 आण्याची वस्तू दिली तर लाख रुपयाची दिल्यासारखं त्याची पब्लिसिटी करतो, पण ते कधीही त्यांनी त्याची केली नाही. हीच पद्धत ताईंनी पण पुढे पाळली आणि आज दादाही ते करत आहेत. अनेकांना त्यांनी मदत केलेली आहे, अनेक प्रकारे मदत केलेली आहे, पण कुठेही त्याच्या नोंदी नाहीत की त्याच्या कोणी कुणाला जगभर त्याची प्रसिद्धी केलेली नाही की पत्रकं वाटलेली नाही. याचं कारण असं की हा त्यांच्या सेवेचा भाग आहे. ते सद्गुरू सेवा म्हणून आलेल्या, समोर आलेला जीव, प्रत्येक जीव हा सद्गुरूंचं स्वरूप आहे, अशा भूमिकेने ते त्यांना मदत करतात. त्यामुळे त्यांच्या अंतःकरणात परिपूर्ण निस्पृहता आहे. त्यांना कसलीही त्यातनं अपेक्षा नाही, स्वतःची कुठलीही इच्छा नाही. ते केवळ परोपकार म्हणूनच केलं जातं. आणि हा फक्त ताईंचाच गुण आहे का? मामांचा, ताईंचा, दादांचा, गुळवणी महाराजांचा, सगळ्याच परंपरेचा हा अतिशय महत्वाचा गुण आहे. आणि त्या बाबतीत ते मामांचं असं वैशिष्ट्य होतं की पदरच खर्च करतील, स्वतः त्रास सहन करतील, पण ते समोरच्याला मदत करतील, समोरच्याचे विचार करतील. मी ताईंच्याच बाबतीत एक बघितलेलं हे सांगतो. माझी काही पुण्यात ट्रीटमेंट झाली होती आणि ती ट्रीटमेंट उरकून मी दत्तधामला चाललो होतो. किती अंतःकरण ताईंचं प्रेमळ असावं बघा. मला प्रवासात 4 वेळा त्यांचा फोन आला की तू बरा आहेस ना, तुला त्रास तर होत नाही ना, तू नीट जाशील ना, तुला गडावर चढता येईल ना. किती किती आईचं अंतःकरण असावं बघा की मला त्या ट्रीटमेंट नंतर त्रास होऊ नये म्हणून त्या प्रत्येक गोष्ट होत. आणि माझ्या नकळत त्यांनी एक गोष्ट केली होती, ती मला नंतर कळली, मला खूप भरून आलं त्याच्यानंतर. त्यांनी माझे जे गडावरचे सहकारी आहेत त्यांना फोन करून आधी सांगून ठेवलं होतं की त्याची खूप मोठी ट्रीटमेंट आता झाली आहे, तर तुम्ही त्याला पुढचे एक 8 दिवस काही काम करू देऊ नका जास्त, त्याला सहन नाही होणार, त्याच्या शरीराला नाजूक झालंय आता ते शरीर ट्रीटमेंटमुळे. हे मला काहीच बोलले नव्हते. हे त्यांनी नंतर त्या सहकार्याने मला सांगितलं की आम्हाला ताईंचा असा फोन आला होता. हे जे त्यांचं अंतःकरण, आईचं अंतःकरण आहे ना, ते खूप वेगळं होतं. हा नुसत्या सज्जनांचा गुण नाही, हा संतत्वाचा गुण आहे. कारण ते आपलेपणाची, इतकी आपलेपणाची भावना असते, आपपरच नसतं. कारण त्यांना समोरचा जीव हा आपलं स्वरूप मानत असतं. ते आपलंच, आपल्या सद्गुरूंचं स्वरूप आहे, आपलंच आहे. आपत्यवत प्रेम असतं त्यांचं प्रत्येक ठिकाणी. आपपर भावनाच नसते. ही आपपर भावना नसणं हाही खूप मोठा गुण आहे. ते तुकाराम महाराज जे म्हणतात ना, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, त्यात ते म्हणतात की जे आपल्या मुलाबाळांच्या बाबतीत कराल तेच सगळ्यांच्या बाबतीत केलं जाईल. हा जो अंतःकरणाचा म्हणजे अत्यंत प्रेमळपणाचा गुण आहे ना, हाही त्या महात्म्यांच्या एक अलौकिक गुणांमधला फार महत्वाचा गुण आहे. ताईंच्या बाबतीत मी बघितलेला अजून एक प्रसंग सांगतो. आम्ही एकदा माऊलींच्या पादुकांच्या पालखी जेव्हा माऊलींची परतीला येते पुण्यामध्ये, तेव्हा पालखी विठोबा मंदिरामध्ये त्यांचा मुक्काम असतो. त्यांची जी संध्याकाळची पूजा होते, त्या पूजेला एकदा आम्ही ताईंच्या बरोबर गेलो होतो. तिथे आता पालखी विठोबा मंदिर जे आहे ते आहे भवानी पेठेमध्ये. ते छोटेसे रस्ते सगळे, त्यात एवढी पालखीची गर्दी, त्यात बाजूला रथ लावलेला होता आणि आम्ही चालत चालत देवळात चाललो होतो. तेवढ्यात समोरनं एक गाडीवाला आला त्या गर्दीत. आणि इकडे काय झालं होतं, इकडे आमच्या उजव्या बाजूला रस्त्याच्या कडेला ते बांगड्या बिंगड्या विकणारे लोक बसले होते आणि 2 छोट्या मुली त्या बांगड्या घेण्यात मग्न होत्या. म्हणजे त्यांना रस्त्यावरचं काही लक्षच नव्हतं, त्या बांगड्या वाकून बघत होत्या. आता समोरनं गाडी आली, त्यांचं लक्ष नव्हतं. ताईंनी
इतक्या सहजतेने त्या दोन मुलींच्या खांद्यावरती असा हात ठेवला की ज्या पटकन मागं बिगं वळल्या तर गाडी धडकल्या असत्या ना त्या, आता त्यांना माहितीच नाही, लक्षच नव्हतं. अतिशय सहजतेने त्या स्वतः सरकल्या, त्या दोन मुलींच्या खांद्यावर असा हात ठेवला, त्यांना म्हणजे त्या मागं येऊ नयेत म्हणून गाडी जाऊ दिली आणि शांतपणे काही न घडल्यासारख्या पुढे निघून गेले. आता हे जे समोरच्याच्या दुःखावरती म्हणजे समोरच्याचं काहीतरी निम्न भरलिया उणे पाणी ढळोनी नेणे असं माऊली म्हणतात, ते त्यांनी दाखवलं ना. त्या मुलींना कळलं पण नसेल की कोणी आपल्या पाठीवरती हात फिरवला, पण मलाही त्यांच्या भाग्याचा हेवा वाटतो. प्रत्यक्ष परमपूज्य सौ ताईंचा हात त्यांच्या पाठीवरती पडला, पण ते त्यांनी इतक्या सहजतेने केलं, आपल्या लक्षात सुद्धा आलं नसतं, पण त्यांनी ते सहजतेने त्यांची काळजी घेतली. कारण आपलेपणाचीच भावना आहे ना, त्यांच्या अंतःकरणात तो दुसरा आहे, परकाय अशी भावनाच नाही. हाही त्या महात्म्यांचा अतिशय मोठा गुण आहे. परमपूज्य श्री दादांचंही बघायला मिळतं असं, ते इतक्या करुणेनी कणवेनी समोरच्याचा विचार करत असतात. कोणी आजारी विजारी दिसलं तर ते अतिशय काळजीपूर्वक त्यांना फोन करतील, त्यांना औषधोपचार देतील, विचारतील, विचारपूस करतील की बरं आहे ना तुला. आता आम्हाला पूर्णवेळ स्वयंसेवकांना तर त्यांचं हे प्रेम खूप वेळा अनुभवायला मिळतं, कारण तसा सहवास असतो, त्या समोर असतात, त्यामुळे काळजीपूर्वक बघितलं जातं, अरे तू बरा आहेस ना. मला म्हणजे अनेकांचे अनुभव मी असे समोर पाहिलेले की त्यांनी काळजी घेणं, अगदी आई वडिलांनी सुद्धा अशी काळजी कधी घेतली नसेल मुलांची, इतकी ते आमची साधकांची सगळ्यांची काळजी घेतात. हा जो प्रेमाचा भाग आहे ना, हाही खूप दुर्मिळ आहे आजच्या काळात. आपलेपणा असा इतका कमी होत चाललेला आहे की एका कुटुंबातली लोक एकमेकांची काळजी घेताना दिसत नाहीत आज, हे तर जगाचं कुटुंब करून त्यांची काळजी घेत आहेत. हा जो विश्वबंधुत्वाचा, विश्व कुटुंब असल्याचा जो भावना, ही त्या संतत्वाचा एक फार मोठा गुण आहे. दुसरा एक त्यांचा मोठा गुण आहे ते म्हणजे त्यांच्या सद्गुरूंच्या ठिकाणची अनन्यता. जसं मी मगाशी सांगितलं की दादा म्हणाले मी मामांच्या दारचं कुत्रा आहे, ही जी अनन्यता आहे ना ती ताईंच्याही ठिकाणी होती. जे काय असेल ते सगळं मामांचं आहे. त्यांनी कधीही आपल्या अंतःकरणामध्ये माझं म्हणून त्या भावना धरली नाही की त्या हे जे सगळं वैभव आहे श्रीपाद सेवा मंडळाचं उभं राहिलेलं आहे माझं नाही, हे मामांचं आहे. कुणी येऊन त्यांना सांगितलं ताई तुमचं मला स्वप्नात दर्शन झालं आणि त्यांनी अशी प्रचिती आली, अरे हे सगळं मामांचं आहे, मामा करतात, मी काही करत नाही. कितीही सगळं प्रत्यक्ष करूनही त्यांच्या अंतःकरणात भाव काय की हे सगळं माझे सद्गुरू करतात, मी केलेलं नाही. ही जी पूर्ण निरहंकारित्वाची भावना आहे, हाही त्या सत्पुरुषांचा खूप मोठा गुण आहे. हे मी दादांची उदाहरणं किंवा ताईंची उदाहरणं का सांगतोय, कारण मी ती बघितली आहेत समोर. पण असा गुण किंवा असा एखादा गुण ज्यांच्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, असा लक्षण दिसेल, त्याला निसंशय संत म्हणावं. संत हे दिवसा पण पारखले पाहिजेत, संत रात्री पारखले पाहिजेत, संत एकांतात बघितले पाहिजेत, संत लोकांतात बघितले पाहिजेत. कारण सर्व ठिकाणी त्यांचं संतत्व पूर्णतेने प्रकटलेलं पाहिजे, नाहीतर ते दाखवल्यासारखं होईल. फक्त लोकांसमोर काही दाखवलं तर तो दाखवण्याचा भाग होईल. दादांचं आता एक मी तुम्हाला असं उदाहरण सांगतो. मगाशी तुम्ही कपड्यांच्या याच्यावरनं बोललात म्हणून, आपल्या माणगावच्या गोशाळेमध्ये मी 2 गायी एकदा घेऊन फलटणवरनं गेलो होतो. ही असेल 2006 किंवा 7 सालची गोष्ट आहे. तेव्हा ते जे गायी ज्यांच्या गाडीतनं मी घेऊन गेलो होतो ते 2 जण होते आणि ते खूप गप्पा मारत होते, कुठं जातोय आपण, काय मग प्रकल्प काय, मग तिथं कोण असतं, मग महाराज कुठे असतात तुमचे वगैरे. मग ते सगळी चर्चा झाली, काय संप्रदाय वगैरे सगळं आमची, कारण आमचा 7-8 तासाचा प्रवास होता. ते सगळं झालं, आम्ही पोचलो तेव्हा ते गायी उतरवून घ्यायला परमपूज्य सौ ताई पण आल्या होत्या आणि परमपूज्य श्री दादा पण आले होते. पण त्यावेळी काय झालं होतं, दादा तपोवनातल्या सगळ्या मुलांबरोबर क्रिकेट खेळायचे संध्याकाळी, त्यामुळे ते क्रिकेट खेळून तसेच आले होते. बॅट बीट सुद्धा होती त्यांच्या बरोबर. ते त्याची गायींच्या बघायला आले आणि परत गेले त्यांचे. थोड्या वेळाने काय झालं, ते ड्रायव्हर जे होते त्यांनी मला विचारलं, अहो तुमचे महाराज नाही आले? म्हटलं आले होते की. म्हणलं ते जे ताई उभ्या होत्या त्याच आमच्या ह्या प्रकल्पाच्या प्रमुख आहेत, आणि जे शिरीष दादा मी तुम्हाला सांगितलं ते मगाशी नव्हते का आले, ते क्रिकेटची बॅट घेऊन. त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की त्यांच्या डोक्यातली कल्पना असेल की असे माळा मुद्रा बिद्रा भगवे कपडे बिपडे काहीतरी असेल. दादा तर त्या पोरांबरोबर क्रिकेट खेळत खेळत आले, गायी बघितली आणि परत गेले होते खेळायला त्यांच्याबरोबर. त्यांना इतकं आश्चर्य वाटलं त्या ड्रायव्हरला. मग त्यांनी मला विचारलं की आता आम्हाला त्यांना नमस्कार करायला मिळेल का? तर म्हटलं आता माहित नाही, मी विचारून येतो. तर ताई आणि दादा त्या गुरुनिवासाच्या बाहेरच बसले होते. मी तिथे गेलो तर म्हणले, काय रे? ताईंनी विचारलं, काय रे रोहन? ताई ते आमचे जे ड्रायव्हर आहेत ना त्यांना तुमचं दर्शन घ्यायचंय, येऊ दे का? हो येऊ दे ना म्हणाले. मग त्यांना बोलवलं. आता ताईंच्या अंतःकरणाचा कोमलपणा बघा कसा. ते एका सेकंदात त्यांना म्हणाले, अहो तुम्हाला मगाशी मी बोलता आलं नाही, पण तुम्ही आमच्या गायींना सुखरूप आणलं ना त्याच्यासाठी खूप थँक्स. त्यांनाही एकदम आश्चर्य वाटलं की असं ताई कशा. आणि मग त्यांनी विचारलं, आम्ही इकडे आलो तर चालेल का दर्शनाला? आमचा गाडीचाच व्यवसाय आहे, काही वेळेला भाडं घेऊन आम्ही येतो कोकणात.
हो जरूर या म्हणाले, काही हरकत नाही. आणि निघताना पण परत ताईंनी त्यांना धन्यवाद, तुम्ही आमच्या गायी खूप सुखरूप आणल्यात. किती अंतःकरण कोमल होतं, की असं नाही त्यांनी म्हटलं की मी कोणीतरी मोठी आहे काय आहे. छान त्यांच्याशी अगदी म्हणजे ताईंना मी बघितलेलं की त्या लहानांची लहान मोठ्यांची मोठ्या सगळ्यांची त्यांच्यासारख्या होऊन वागत असत आणि हव्याशा वाटत असत. दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष असं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, की ज्याला बघितल्यानंतर आतून समाधान होईल, ज्यांचा आवाज ऐकल्यानंतर आतून आनंद होईल, तो खरा पुण्यपुरुष, खरा महात्मा आहे. परमपूज्य सौ ताई तशाच होत्या, परमपूज्य श्री मामाही तसेच होते असं म्हटलं जातं. मी मामांना पाहिलेलं नाही, पण मी ताईंना पाहिलंय आणि दादांना पाहतोय. ते दोघंही तसेच अतिशय दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष असे आहेत. त्यांना नुसतं पाहिलं तरी समोरच्याच्या अंतःकरणात शांत वाटतं. मी एक मामांचा आठवलेला प्रसंग सांगतो इथे. एक गृहस्थाने असं आपल्या पुस्तकामध्ये आलेला आहे तो प्रसंग. एक कोणीतरी गृहस्थ होते, त्यांची आई गेली आणि त्यांना ते खूप आईबद्दल प्रेमाची भावना होती. आईची त्यांनी सेवाही खूप केलेली होती. त्यामुळे त्यांना ती आई गेल्याचा अतिशय धक्का बसला होता मोठा, आणि तो त्यातनं बाहेरच येत नव्हते. कुणी कितीही सांत्वन केलं तरी त्यांना ते त्यांचं समाधानच होत नव्हतं. त्यांना खूप भरून येत होतं. मामा त्यांना भेटायला गेले आई गेली म्हणून, आणि मामांनी फक्त त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि बाळ शांत हो, सांभाळून राहा, एवढंच म्हटलं. त्यांनी त्यांच्या आठवणीत असं नोंदवलंय की मला त्यानंतर किंचितही ती भावना जी होती आई गेल्याची, जी माझ्या अंतःकरणात अशी तीव्र विषण्णतेची भावना होती, ती त्याच क्षणी गेली. मामांनी नुसता माझ्या पाठीवर हात ठेवला आणि काळजी घे हा, एवढंच म्हटले, बाकी काही केलं नाही. शांत हो, काळजी घे. त्यांच्या नुसत्या स्पर्शात केवढं सामर्थ्य होतं की कुणीही सांत्वन करून जो शांत नव्हता झाला माणूस, तो त्या क्षणी शांत झाला. हे त्यांचं संतत्व आहे. हा मामांच्याही ठिकाणी गुण होता, ताईंच्याही ठिकाणी गुण होता. त्यांना भेटलेले लोक, आता आज असं होतं ताईंच्या विषयी वाचून लोकांना वाटतं की अरे रे आपल्याला त्यांचं कधी दर्शनच झालं नाही. पण खरंच सांगतो, ताईंना पाहणं, ताईंच्या सहवास अनुभवणं, त्यांचे शब्द ऐकणं, त्यांच्या हातचं चविष्ट जेवण जेवणं, हा फार मोठा भाग्याचा उदय म्हटला पाहिजे. हा सद्गुरूंचा, भगवंतांचा आपल्यावरचा मोठा कृपाप्रसाद आहे की आपल्याला हे ताईंचं सगळं करायला असं अनुभव मिळाला त्यांच्या बाबतीतला. खूप मोठ्या गोष्टी आहेत ह्या. असे महात्मे युगायुगातनं कुठेतरी एखाद दुसरे येत असतात. तशा ताई प्रत्यक्ष राधाजींच्या अवतार होत्या. त्यांच्या ठिकाणचे एकन एक गुण हे अत्यंत परमादर्श होते. त्यांच्यासारखा आदर्शच नाही दुसरा. परमपूज्य श्री दादांचेही तसेच सगळे गुण आपण आज पाहतो. आज आपल्याला त्यांचं दर्शन घेता येतं, त्यांचं बोधामृत ऐकता येतं, त्यांच्या वाङ्मयाचं चिंतन मनन वाचन करता येतं. हा आपल्यावरचा मोठा भगवत कृपा प्रसाद आहे असं म्हटलं पाहिजे. आणि संतत्व जर बघायचं असेल, खरं आदर्श शास्त्रांनी सांगितलेले एकन एक गुण जर तुम्हाला एखाद्याच्या ठिकाणी प्रकट किंवा वैभवानी प्रकटलेले विलसणारे बघायचे असतील, तर आज परमपूज्य श्री दादा हे त्यांचं अतिशय आदर्श असं गुरुत्वाचं स्थान आहे की ज्यांच्या ठिकाणी ते गुरुत्वही परिपूर्ण आहे. ते नेहमी म्हणतात, तुम्ही पाहिलं असेल कधी दादांना कोणी नमस्कार केला की ते त्याला तिथेच हात जोडून परत नमस्कार करतात. एकदा मला दादांनी याच्यावरची एक गोष्ट सांगितली होती, मला ती खूप छान वाटली होती. ते म्हणाले, अरे मला ना, तो जेव्हा मला नमस्कार करतो तेव्हा मला मामांचंच रूप त्याच्या ठिकाणी दिसत असतं, त्यामुळे मी पण त्यांना तसाच नमस्कार करतो. आणि नुसतं दिसत असतं असं नाही, कित्येक वेळेला त्या माणसांच्या नकळत ते मामांचा एखादा गुण दाखवून जातात मला. म्हणजे मला खरंच मामांचं त्यांच्या ठिकाणी प्रचिती येते. समोर आलेला प्रत्येक जण हा मामांचं स्वरूप आहे, माझ्या सद्गुरूंचं स्वरूप आहे, ही माझी पक्की भावना त्यांच्याच कृपेने झालेली आहे. खरोखर ते कधीही चुकूनही एकाचाही नमस्कार असा त्यांनी म्हणजे त्यांना परत नमस्कार केला नाही असं कधीही घडत नाही. करतातच ते. म्हणजे त्यांना तो नमस्कार घेण्याची कुठली भावनाच नसते. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या ठिकाणच्या सद्गुरूंनीच तो स्वीकारलेला असतो आणि त्या समोरच्या ठिकाणच्या सद्गुरूंना त्यांनी तो परत केलेला असतो. मी तुम्हाला एक मगाशी जो भाग सांगितला की आपल्या गुरूंच्या ठिकाणची अनन्यता किती असते, मी एक छोटासा घडलेला प्रसंग सांगतो. पूर्वी माऊलीमध्ये असं एक लॉंग टेबल होतं. आत्ताचं जे दादा जिथे बसतात लोकांना भेटण्यासाठी, तिथे माऊलीचं ऑफिस होतं श्रीपाद सेवा मंडळाचं, आणि त्याच्यात एक लॉंग टेबल होतं. आणि आपल्या श्रीपाद निवासामध्ये एक कार्यक्रम झाला होता. माऊलींच्या संदर्भातली व्याख्यानमाला झाली होती गुलाबराव महाराजांच्या वाङ्मयावर. म्हणजे जे हिरण्ययोगाचं जे पुस्तक आपलं प्रकाशित झालेलं आहे, त्या स्वप्नशास्त्राच्या संदर्भातला जो गुलाबराव महाराजांचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाची जी 2 व्याख्यान आहेत, त्या व्याख्यानांचा कार्यक्रम झाला होता. त्या दिवशी काय झालं, ते कार्यक्रम संपवून आम्ही तिथलं सगळं आवरून आलो. दादा इकडे आलेले होते आणि दादा त्या काउंटरच्या शेजारी उभे होते आणि एक पाय त्यांनी असा त्या काउंटरवर ठेवलेला होता असा दुमडून, आणि दुसऱ्या पायाने उभे होते. ते उभे राहून एक पाय दुमडून असा ठेवून ते बोलत होते आमच्याशी काहीतरी.
तेवढ्यात मी त्यांच्या मागणं आलो, म्हणजे ते पुढे समोर असे बोलत होते, मी मागणं आलो आणि माझ्या हातात ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो होता. तो ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो असा मी त्या काउंटरवर ठेवणार याच्या 1 सेकंदभर आधी दादांचा पाय खाली आलेला होता. खरं तर मी त्यांच्या मागे उभा होतो, म्हणजे त्यांच्या समोर नव्हतो, पण सद्गुरूंची प्रतिमा तिथे ठेवत होतो ना मी, त्या प्रतिमे त्या क्षणी त्यांचा पाय खाली आलेला होता. म्हणजे सद्गुरूंचा झोपेत स्वप्नात सुद्धा अपमान होणे, कारण पाय आहे ना त्यांचा, तो पाय तिथे त्यांच्या स्थानाच्या ठिकाणी, म्हणजे माऊलींचा फोटो ठेवायच्या आत पाय खाली आलेला होता. मला ते अजूनही तो प्रसंग आठवतो, डोळ्यासमोर येतो की किती अंतःकरण सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य असलं पाहिजे, केवढी सद्गुरू भक्ती असते त्यांच्या ठिकाणी. त्यांनी त्या क्षणी तो पाय खाली, म्हणजे त्यांच्याही, म्हणजे माझा फोटो त्या टेबलाला टेकायच्या आधी त्यांचा पाय खाली गेलेला होता. इतकं ते हे करतात. किंवा मामांचा आणि गुळवणी महाराजांचा प्रसंग आपण बघतो, थोरल्या महाराजांचा फोटो आणल्यानंतर महाराजांनी कसा तो उपर्ण घालून घेतला आणि किती आदराने स्वीकारला. तर ते ताईंच्या आणि दादांच्याही बाबतीत कायम बघायला मिळतं की ते देवांच्या समोर कायम अत्यंत लीनतेने वागतात. ही जी अंतःकरणाची अपार सद्गुरू भक्ती आहे, हा त्या सद्गुणांचा मेरुमणी म्हटला पाहिजे. कारण त्या अपार सद्गुरू भक्तीचं फळ म्हणूनच त्यांच्या ठिकाणी ते गुरुत्व इतकं मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आहे. परमपूज्य श्री दादांचं या संदर्भातलं एक प्रवचन आहे, गुरु परमात्मा परेशू या अभंगावरचं आणि गुरु संप्रदाय धर्म या माऊलींच्या ओवीवरचं. ही दोन्ही प्रवचनं त्यांची ज्ञानदेवी चिंतन आणि अभंग निरूपण या ग्रंथमालेमध्ये प्रकाशित झालेली आहेत. त्या दोन्ही पुस्तकांमध्ये दादांनी हा भाग सांगितला की त्या एखादा जेव्हा शिष्य संतत्वाला जातो तेव्हा त्या संतत्वाच्या ठिकाणचा जो एक मोठा भाग असतो तो म्हणजे त्यांची अनन्य गुरुभक्ती. ती तितक्याच मोठ्या प्रमाणावर विस्तारलेली असते. त्यांच्या ठिकाणी ती गुरुभक्ती अशी असते की गुरु म्हणजे दादा स्वतःच म्हणतात की शिष्यतत्व भावे सूक्ष्म होणे, गुरुतत्वे स्वयंप्रकाशने. ते इतके सूक्ष्म झालेले असतात शिष्य म्हणून की तेच गुरु रूपाने प्रकट झालेलं असतं तत्व त्यांच्या ठिकाणी. ती अनन्यता आणि त्या अनन्यतेचं फळ म्हणूनच ते त्या संतत्वाच्या अतिशय कठीण पदावर आरूढ झालेले असतात. परमपूज्य श्री दादा आणि परमपूज्य सौताई हे त्याचं आदर्श उदाहरण आहेत. त्यांच्या ठिकाणी मामांच्या विषयीची अपार गुरुभक्ती, अनन्य श्रद्धा आणि अनन्यता इतकी पराकोटीची होती की जी आपल्याला व्यवहारात कुठेही बघायला मिळणार नाही. त्यांच्या ठिकाणी त्यांचं स्वत्व उरलेलंच नाही. त्यांच्या ठिकाणी त्यांच्या गुरूंचीच भावना आहे. ते अंतःकरण गुरुमय झालेलं आहे. त्यांचं वागणं बोलणं सगळं त्यांच्या गुरूंचं स्वरूप झालेलं आहे. ही अतिशय दुर्मिळ अशी सद्गुणांची खाण त्यांच्या ठिकाणी आहे. त्याचा मेरुमणी ही त्यांची गुरुभक्ती आहे. त्या सागर एखादा असा आता रत्नाकर म्हणतात त्याला. रत्नाकर का म्हणतात? त्याच्यात अनर्घ्य रत्नांचं भांडार असतं म्हणून त्याला रत्नाकर म्हणतात. इतकी की ज्यांची संख्या करता येणार नाही. परमपूज्य सौ ताई आणि परमपूज्य श्री शिरीषदादा हे अशा अनंत सद्गुणांचे रत्नाकरच आहेत. आज त्यांच्या जन्मतिथीच्या दिवशी आपण त्यांचं थोडंसं अल्पसं स्मरण केलं. ही सगळी त्यांच्या करुणेचीच कृपा आहे, त्यांचीच करुणा आहे आपल्यावरची, त्यांचीच कृपा आहे की ते आपल्याला करता येत आहे. ते सगळं आपण त्यांनीच करून घेतलेली ही सेवा त्यांच्याच चरणी अर्पण करू. कारण त्यांचे गुण अनंत आहेत आणि त्यांच्या ठिकाणची लक्षणंही अनंत आहेत. किती लक्षणांनी करणार, त्यातली मुख्य काही 4 आपण बघितली. असे असंख्य गुण सांगता येतील, त्यांचे प्रसंग सांगता येतील त्या दोघांच्या चरित्रातले. पण त्यातलं थोडीशी चव आपण त्याची आत्ता घेतली असं समजू आणि शीतावरून भाताची परीक्षा असं जसं आहे तसे थोडे गुण आपण आज पाहू शकलो, हेही आपलं भाग्यच आहे. आज ही जी काय आपण त्यांच्या चरणी सेवा त्यांच्याच कृपेने करू शकलो ती त्यांच्याच चरणी समर्पित करू आणि थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दादा, याच्यातनं मी एक माझा एक्सपिरियन्स सांगतो. मी जेव्हा पण सद्गुरू दादांना भेटायला जातो मन शांत होतं. तुम्ही 25 प्रश्न घेऊन जा पण तिकडे तुमचं तोंड खुलत नाही. बरोबर ना? हो, खरं आहे. याचं कारण त्यांच्या अंतःकरणातली शांती. हा जो मगाशी अचुंबित शांती हा भाग सांगितला ना, त्यांचं अंतःकरण इतकं शांत असतं की त्यांच्यापाशी येणारा पण शांत होतो. आणि हा तर गुण सांगितलाय संत दादांचा जो संती वसविला ठाव हे पुस्तक आहे, त्या पुस्तकात हा भाग त्यांनी सांगितला की संतांचाच नाही, संतांचा चरणस्पर्श ज्या जागेला झालेला असतो ती जागा सुद्धा ते सामर्थ्य बाळगून असते की ती न राहता ते राहावी असं माऊलींनी म्हटलं. जे न राहणार काय मन ते सतत फिरणार असतं. ते त्यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर तुम्ही गेलात तर एका क्षणात ते पण शांत होतं. इतकं त्यांच्या चरणांचं सामर्थ्य, चरण स्पर्शाचं सामर्थ्य. त्यांच्या सहवासात गेलात तर विषयच नाही. हा अनुभव
प्रत्येकाचा आहे. कितीही म्हणजे अस्वस्थ माणूस त्यांच्यापाशी जाऊ दे, तो 2 मिनिटात त्याच्या नकळत शांत होतो. हे तर त्या संतत्वाचा गुण आहे. म्हणजे संत कसे ओळखायचे हेही त्याची कोणीही माणूस घेऊ शकेल असा अनुभव आहे. म्हणजे कोणालाही येऊ शकेल हा अनुभव. किती व्यग्र चित्ताचा, अस्वस्थ झालेला, बिकट संकटांमधला, दुःखांमधला कसाही जीव त्यांच्यापाशी गेला तरी तो त्या क्षणी शांत होतो. तो जितका वेळ त्यांच्या सहवासात आहे तितका वेळ तर शांत राहतोच, पण घरी आला तरी ती शांती त्याच्या ठिकाणी टिकून राहते. पण ही त्यांच्या परमशांतीची अनुभूती आहे. ते परमशांत आहेत म्हणून हा अनुभव आपल्याला येतो. याच्या अगदी उलट प्रापंचिकांचं असतं. आपण दुसऱ्या प्रापंचिकाशी गेलो तर आपल्या अंतःकरणात 10 गुण, 10 शंका, त्याच्या 10 अशा मिळून त्या 20 होतात. खरं 20 नाही 200 होत असतील. पण संतांच्या ठिकाणी तसं होणार नाही. त्यांच्यापाशी गेलं तर एकदम शांत व्हायला होतं. विसरून जातो आपण, ते सगळे टेन्शन सगळी विसरून जातो. माऊलीचं बघा, माऊलीत गेलं, देवांसमोर उभं राहिलं तर त्या क्षणी आपण एकदम शांत होतो. आपण विसरून जातो बाहेर काय, पुण्यात आहोत आपण असं विसरून जाऊ माऊलीत गेल्यानंतर. कारण त्यांच्या अस्तित्वाची शांती तिथे भरून राहिलेली. आणि हा संतांच्या ठिकाणचा मोठा गुण आहे. आता हाच जो एखादा भोंदू असेल ना, तर त्याच्या अंतःकरणात शांती नसते, उलट त्याच्या अंतःकरणात वासना असतात, त्याच्या अंतःकरणात अहंकार असतो. आपण त्यांच्यापाशी गेलो तर आपण पण तेच गुण अनुभवू. त्यांच्यापाशी गेल्यानंतर आपल्याला शांती नाही मिळणार. म्हणून ज्याच्यापाशी गेल्यानंतर शांत अवस्था होते तो खरा संत आहे असं मानलं पाहिजे. आणि असं म्हटलेलं आहे शास्त्रांनी. दादा, तुम्ही माझा वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.